मोबाईलच्या आतमध्ये जे प्रचंड मोठं इंटरनेटचं जग आहे त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे परिणाम आपल्यावरती होत आहेत. त्याचे फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत. फायदे तेव्हाच घेता येतात जेव्हा आपल्याला त्याचे तोटे आयडेंटिफाय करून ते कमी करता येतात. जर तोटे आपण कमी करू शकलो तरच आपण फायद्यांची चर्चा करू शकतो. अदरवाईज आपल्याला तोट्यांनाच जास्ती सामोरं जावं लागतं. सायबर पॅरेंटिंग म्हणजे नेमकं काय? आता सायबर अवेअरनेस म्हणजे आम्ही काय काय करतो तर अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोबाईल नेमका आपण कसा वापरला पाहिजे, तंत्रज्ञान आपण कसं वापरलं पाहिजे ह्याची एक बेसिक ओळख, तोंड ओळख, त्याच्यातले धोके सांगायचे, त्याच्यातले फायदे सांगायचे, एंगेजमेंट इकॉनॉमी कशी वर्क होते हे सांगायचं, अल्गोरिदम्स म्हणजे काय, डिजिटल फुटप्रिंट्स म्हणजे काय, हे आपल्या रोजच्या जगण्याशी कसं संबंधित आहे हे सोप्या पद्धतीने उलगडून लोकांना सांगायचं. गेमिंगचे आपल्यावरती कसे कसे मानसिक परिणाम होतात, आपण पुन्हा पुन्हा गेमिंग करत राहावं याच्यासाठी तिथे कशा पद्धतीने ट्रिगर्स प्लान केलेले असतात ते आयडेंटिफाय कसे करायचे, किंवा बरीचशी टीनेजर मुलं तू बघशील तर सोशल मीडियावरती अनेक अनोळखी लोकांशी गप्पा मारण्यामध्ये एंगेज असतात, त्यांना ते खूप थ्रिलिंग वाटतं. तर मग तुम्ही समजा अनोळखी व्यक्तीशी बोलता आहात की हे लक्षात येतं की हा माणूस जे माझ्याशी बोलतोय ते कितपत धोकादायक असू शकतो. मग पालकांची खरं त्याच्यामध्ये भूमिका बदललेली दिसते तुला आधीपेक्षा? पालकांना बरेचदा हे कळत नाही की आपण मुलांच्या मोबाईलशी डील कसं करायचंय. कारण आत्ताचे जे पालक आहेत ते पहिले पालक आहेत मानवी इतिहासाच्या प्रवासातले ज्यांना सायबर पालकत्व करायला लागतंय. त्यांच्यासाठी हे पहिल्यांदा घडतंय की त्यांच्या मुलांच्या हातात खूप लवकर मोबाईल आहे, त्याचा इम्पॅक्ट दिसू लागलेला आहे, पण त्या सगळ्या जगाशी डील मी कसं करायला पाहिजे, पालक म्हणून माझी भूमिका कशी पाहिजे, मुलांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मी नेमक्या कशा पद्धतीने गोष्टी पुढे न्यायला पाहिजेत याच्याबद्दलचं काहीही आपल्याकडे उपलब्ध नाही. काही वेळेला मुलं हट्टाला पेटतात, खूप कमी वयामध्ये त्यांना मोबाईल हवा असतो. इंटरनेटवरती पर्टिक्युलरली इन्स्टा आणि ह्या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्सवरती अनोळखी लोकांबरोबर खूप इंटेन्स चॅटिंग करतात मुलं. मग अशा वेळेला पालक म्हणून मी नेमकं काय करायचं ह्याची कल्पना बऱ्याच लोकांना नसते. ते मुलांच्या हातातनं फोन काढून घेतला की मुलं चिडचिड करतात, रागावतात, भुसभुसतात, मारामाऱ्या करतात. हे का करतात? कारण तो मोबाईल आणि ते ह्यांचं एक युनिट तयार झालेलं असतं, कारण ते पर्सनलाइज गॅजेट. मग ते म्हणतील की आम्ही क्लासला बसलो होतो, आम्ही थोडी टाइमपास. हो, मला विचारशील तर लहान मुलांना ऑनलाईन क्लासची गरज नसते. मी त्याच्या विरोधात. ऑनलाईन क्लास, ऑनलाईन अभ्यास, शाळेची ऑनलाईन ऍप्स ज्याच्यावरनं मुलांना अभ्यास येतो, या सगळ्याच्या विरोधात आहे. तर सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा मोबाईल बघतो तर एक्झॅक्टली मेंदूमध्ये असं काय घडतं की मग आपली जी गणितं आपण मांडली आहेत ती सगळी दुसरीकडे जातात? एक तर डोपामाइन लूप मध्ये आपण अडकतो इमिजिएटली. रिवॉर्ड्स सुरू होतात मेंदूला, आणि मेंदूला हे फार चटकन कळतं की इथेच बेस्ट आहे, कष्ट न करता काम तमाम आहे. त्यामुळे झोन आउट होतात. झोंबी सारखं काहीतरी, झोंबी कंडिशन जी असते ना, की तुम्हाला कळतच नाही आजूबाजूला काय चाललंय, यू जस्ट इन टू दॅट थिंग. रात्री 12 नंतर असा मोबाईल घेऊन मी बघते तो मोबाईल तोंडावर पडेस तर मी बघतेय. मी हा प्रश्न नाही स्वतःला विचारत की आता 1:15 वाजलाय, मला झोप येते तरी पण मी का बघते. आपल्याला असं वाटतं की उठल्या उठल्या मी मोबाईल वापरायला पाहिजे, पण असं काहीच येत नाही मोबाईलवर. एक महिनाभर सकाळी उठल्या उठल्या मोबाईल ओपन करून असं काय जगावेगळं तुम्हाला कळलंय की ज्याच्यासाठी तुम्ही तो वेळ कॉम्प्रोमाइज केलेला आहे. नमस्कार, मी अवंती दामले. आजच्या उघड उघडच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला लाभलेलं जे व्यक्तिमत्व आहे ते बहुआयामी आहे. म्हणजे त्या स्वतः लेखिका आहेत, पत्रकार आहेत आणि माणूस आणि तंत्रज्ञान ह्याच्या अभ्यासिका पण आहेत. सो मी मुक्ता चैतन्य हिचं स्वागत करते. थँक्यू मुक्ता, एवढा वेळ दिल्याबद्दल. आणि आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. नक्की. मुक्ता, मला तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलची एक ओळख पण तू सांग, आणि तुझं काम एक्झॅक्टली काय आहे ह्याच्याबद्दल पण माहिती दे. आम्ही बेसिकली सायबर अवेअरनेस, डिजिटल माध्यम शिक्षण आणि स्क्रीन टाइम मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये काम करतो. म्हणजे काय करतो तर अगदी सोप्या भाषेत तुला सांगायचं झालं तर ज्याच्या हातात फोन आहे त्याच्यासाठी मी काम करते. कारण मोबाईल म्हणजे फक्त सोशल मीडिया नाही, मोबाईल म्हणजे फक्त सायबर क्राईम्स नाही, मोबाईल म्हणजे फक्त OTT प्लॅटफॉर्म्स नाही, तर मोबाईलच्या आतमध्ये जे प्रचंड मोठं इंटरनेटचं जग आहे त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे परिणाम आपल्यावरती होत आहेत. त्याचे फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत.
फायदे तेव्हाच घेता येतात जेव्हा आपल्याला त्याचे तोटे आयडेंटिफाय करून ते कमी करता येतात. जर तोटे आपण कमी करू शकलो तरच आपण फायद्यांची चर्चा करू शकतो. अदरवाईज आपल्याला तोट्यांनाच जास्ती सामोरं जावं लागतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी, मी जवळपास आता 12 वर्ष ह्या विषयात काम करते. त्याच्या आधी मी पत्रकार म्हणून काम करत होते. म्हणजे माझ्या एकूण पत्रकारितेच्या कारकिर्दीला यावर्षी 25 वर्ष झालीच. त्याच्यातली पहिली 12 वर्ष 13 वर्ष मी मेन स्ट्रीम जर्नालिझम मध्ये होते. आणि आत्ताची नंतरची जी 12 वर्ष आहेत ती मी आधी सायबर जर्नालिझम मध्ये आणि मग नंतर डिजिटल लिटरसी प्रोग्राम, सायबर अवेअरनेस आणि ह्या सगळ्यामध्ये काम करते. आता सायबर अवेअरनेस म्हणजे आम्ही काय काय करतो तर अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोबाईल नेमका आपण कसा वापरला पाहिजे, तंत्रज्ञान आपण कसं वापरलं पाहिजे ह्याची एक बेसिक ओळख, तोंड ओळख, त्याच्यातले धोके सांगायचे, त्याच्यातले फायदे सांगायचे, एंगेजमेंट इकॉनॉमी कशी वर्क होते हे सांगायचं, अल्गोरिदम्स म्हणजे काय, डिजिटल फुटप्रिंट्स म्हणजे काय, हे आपल्या रोजच्या जगण्याशी कसं संबंधित आहे हे सोप्या पद्धतीने उलगडून लोकांना सांगायचं. हा एक आमच्या कामाचा भाग आहे. दुसरा कामाचा भाग आहे जो माध्यम शिक्षणाचा आहे, म्हणजे डिजिटल माध्यम शिक्षण. याच्यामध्ये जसं आपण शाळांमध्ये गणित शिकवतो, विज्ञान शिकवतो, मराठी भाषा शिकवतो, तशा पद्धतीने आम्ही माध्यमं शिकवतो की डिजिटल माध्यमं कशी काम करतात, ती वापरताना काय काळजी घेतली पाहिजे, सोशल मीडिया कसा वर्क होतो, सोशल मीडिया डिपेंडन्सी का तयार होते, इंटरनेट ॲडिक्शन म्हणजे काय, किंवा अगदी इथपर्यंत आम्ही मुलांना सांगतो की गेमिंग, कारण सगळी मुलं गेमिंगमध्ये असतात, तर गेमिंगचे आपल्यावरती कसे कसे मानसिक परिणाम होतात, आपण पुन्हा पुन्हा गेमिंग करत राहावं याच्यासाठी तिथे कशा पद्धतीने ट्रिगर्स प्लांट केलेले असतात ते आयडेंटिफाय कसे करायचे. किंवा बरीचशी टीनेजर मुलं तू बघशील तर सोशल मीडियावरती अनेक अनोळखी लोकांशी गप्पा मारण्यामध्ये एंगेज असतात, त्यांना ते खूप थ्रिलिंग वाटतं. तर मग तुम्ही समजा अनोळखी व्यक्तीशी बोलता आहात तर त्याच्यातले रेड फ्लॅग्स कसे ओळखायचे असतात, त्याचे इंडिकेटर्स आहेत, म्हणजे आम्हीच ते तयार केलेले इंडिकेटर्स आहेत. सो ते इंडिकेटर लावले तुम्ही तुमच्याच चॅट्सना की हे लक्षात येतं की हा माणूस जे माझ्याशी बोलतोय त्याची ते कितपत धोकादायक असू शकतं. म्हणजे ते रेड झोन मध्ये जातं का ते तिथे शंकेला वाव आहे का, तिथे अजिबात नाही, जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय, हे कसं जज करायचं मुलांनी, तर ते आम्ही सगळं मुलांना शिकवतो 1ली ते 12वी. ओके. आणि तिसरा आमच्या कामाचा एक मोठा भाग आहे जो मी तुला म्हटलं जसं की स्क्रीन टाइम मॅनेजमेंट किंवा इंटरनेट ॲडिक्शन. की अगदी कॉर्पोरेट्समध्ये पर्टिक्युलरली IT मध्ये काम करणाऱ्या लोकांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो की त्यांना कम्प्युटरवरतीच काम करावं लागतं आणि मग त्यांना ते स्क्रीन टाइम मॅनेज नाही करतायत, कारण कम्प्युटर झाला, घरी आलं की पुन्हा तुमचा मोबाईल, टॅब, टीव्ही काही ना काहीतरी आहेच. सो आम्ही कॉर्पोरेट्समध्ये स्क्रीन टाइम मॅनेजमेंट कशी करायची हे शिकवतो. आमचं स्वतःचं इंटरनेट ॲडिक्शन, ग्रे चॅरिटेबल फाउंडेशन ही जी आमची संस्था आहे त्याचं इंटरनेट ॲडिक्शन डी ॲडिक्शन सेंटर आहे, जे कुडाळला आम्ही चालवतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सो मुळामध्ये इंटरनेट आणि त्याच्याशी संबंधित जे काही प्रश्न आहेत, तंत्रज्ञानाने बरोबर आलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोपं करून लोकांना सांगणं आणि त्याच्यातनं उत्तरं काढण्यासाठी मदत करणं, हे आमचं म्हणजे माझ्या कामाचं जो तू विचारशील कसं आहे स्वरूप, तर हे बेसिक आमच्या कामाचं स्वरूप आहे. ओके. मग ह्यासाठी तू पुस्तकही लिहिलं? हो, आता मी सकाळ प्रकाशनाच्या वतीने सायबर पालकत्व ह्या टायटलनी 2 पुस्तकं आलेत, भाग 1 आणि भाग 2. कल्पना अशी होती की सगळ्या मुलांच्या हातात खूप लवकर मोबाईल जातो आणि पालकांना बरेचदा हे कळत नाही की आपण मुलांच्या मोबाईलशी डील कसं करायचंय. कारण आत्ताचे जे पालक आहेत ते पहिले पालक आहेत मानवी इतिहासाच्या प्रवासातले ज्यांना सायबर पालकत्व करायला लागतंय. बरोबर. माझ्या आईने कधी केलं नव्हतं, माझ्या आजीने कधी केलं नव्हतं, सो मी केलं. सो मी आणि माझ्या नंतरच्या ज्या जनरेशन्स आहेत त्यांच्यासाठी हे पहिल्यांदा घडतंय की त्यांच्या मुलांच्या हातात खूप लवकर मोबाईल आहे, त्याचा इम्पॅक्ट दिसू लागलेला आहे, पण त्या सगळ्या जगाशी डील मी कसं करायला पाहिजे, पालक म्हणून माझी भूमिका कशी पाहिजे,
मुलांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मी नेमक्या कशा पद्धतीने गोष्टी पुढे न्यायला पाहिजेत याच्याबद्दलचं काहीही आपल्याकडे उपलब्ध नाही. अनुभवातलं पण उपलब्ध नाही, कारण मागच्या पिढ्यांनी हे केलेलंच नाही. त्यामुळे मी हे नाही ठरवू शकत की माझ्या आईनी कसं सायबर पालकत्व केलं होतं त्याच्यातले काही गोष्टी घेऊन मी माझ्या मुलीचं करीन, तर तो मागचा काही इतिहास नाही आपल्याकडे. त्यामुळे मग त्या अर्थाने आपल्याकडे सिलेबसच नाहीये. सो तो स्ट्रगल म्हणून पण जास्ती आहे, कारण आपल्याला माहितीच नाही, आपण पहिलेच आहोत. मग मला असं वाटलं की जर आपण पहिलेच आहोत आणि हा स्ट्रगल इतका रोज मला कामात दिसतं की पालक किती हतबल असतात आणि बरेचदा त्यांना समजतच नसतं की कसं डील करायचं आता ह्या सगळ्या सिच्युएशन्सची. काही वेळेला मुलं खूप अग्रेसिव्ह होतात, काही वेळेला मुलं हट्टाला पेटतात, खूप कमी वयामध्ये त्यांना मोबाईल हवा असतो. इंटरनेटवरती पर्टिक्युलरली इन्स्टा आणि ह्या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्सवरती अनोळखी लोकांबरोबर खूप इंटेन्स चॅटिंग करतात मुलं. मग अशा वेळेला पालक म्हणून मी नेमकं काय करायचंय ह्याची कल्पना बऱ्याच लोकांना नसते. म्हणून मग ही 2 पुस्तकं लिहिली की त्याच्यातलं पहिलं भाग 1 जे आहे ते 0 ते 10 वयोगटात ज्यांची मुलं आहेत अगदी त्यांच्यासाठी आहे, आणि भाग 2 जे आहे ते 11 ते 21 ह्या वयोगटात ज्यांची मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे. सो सरळ 2 विभाग केले त्याचे, कारण टीनेजर्सचे प्रश्न वेगळे असतात आणि छोट्या मुलांचे प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे असे 2 भाग करून सायबर पालकत्व भाग 1 भाग 2 अशीच ती दोन्ही पुस्तकं. आणि 0 हा खूप महत्वाचा आहे, कारण माझ्याकडे येणारे जी डाएट कन्सल्टेशनसाठी येणाऱ्या ज्या आया आहेत, मी बघितलं की विनिंग फूड चालू केलं की हातामध्ये टॅब देतात आणि मग भरवतात. हो अगं, म्हणजे हे तरी खूप नंतरचं आहे, पण आपल्या सोनोग्राफीचे फोटो टाकणे इथपासून सुरू होतं. आणि ते बाळ जन्माला पण अजून आलेलं नाहीये, पण डिजिटल जगामध्ये त्याचे फुटप्रिंट्स आहेत आणि त्याची ओळख तिथपासून, म्हणजे ते गर्भात असल्यापासून त्याची ओळख तुम्ही डिजिटल स्पेसमध्ये क्रिएट करतात, त्याचं प्रोफाईल क्रिएट करता आहात, हे अनेकदा पालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तो 0 ते 10 हा वयोगट तेवढ्यासाठी आहे. दुसरं असं की बरेचदा पालकांच्या हे पण लक्षात येत नाही की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या आजूबाजूला किती गॅजेट्स असली पाहिजेत, त्याचे फ्लॅशेस असायला पाहिजेत का नकोत. फोटो काढतात अगदी, म्हणजे जन्माला आल्या क्षणाचे फोटो काढण्याचा ट्रेंड आहे. तर मग तिथे तुमचा फ्लॅश जर चालू असेल तर त्या मुलावरती त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार होत नाही, कारण त्याच्याबद्दलचा अवेअरनेस नाही. सो हे सगळं पण कळलं पाहिजे आपल्याला. जसं तुमच्या सोनोग्राफीचे किंवा तुमच्या गर्भातल्या बाळाचे फोटो जसे ऑनलाईन स्पेसमध्ये गेले नाहीत पाहिजेत, त्याची आवश्यकता नसते, त्याच पद्धतीने मूल जन्माला आल्या क्षणापासनं त्याच्या समोर निरनिराळे कॅमेरे आणि त्याचे फ्लॅश आणि लाईट्स आणि स्क्रीन्स याची खरंच गरज नसते मुलांना, त्यांनी ते मागितलेलं नसतं. सो ते कधी इंट्रोड्यूस करावं. किंवा अनेकदा आम्ही असं पण बघतो की आजी आजोबा दुसऱ्या गावात असतात, आई बाबा दुसऱ्या गावात असतात, मग झूम कॉल्स, व्हिडिओ कॉल्स, व्हॉट्सअप कॉल्स हे सातत्याने मुलांच्या समोर किती असावं ह्या सगळ्याचा विचार पण करायला पाहिजे, म्हणून तो 0 आकडा आहे. खूप छान, खूप छान. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता. सायबर पॅरेंटिंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत तुला सांगायचं तर सायबर पालकत्व म्हणजे तंत्रज्ञानाबरोबरचं सजग आणि शहाणपणाचं सहजीवन. ओके. कारण इंटरनेट कुठेच जाणार नाही, मोबाईल कुठेच जाणार नाही. मी काही इंटरनेट विरोधी व्यक्ती नाही, मी तंत्रज्ञान विरोधी व्यक्ती नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की तंत्रज्ञान जर इथेच असणार असेल, ते तुम्हाला वापरावंच लागणार असेल, ते तुमच्या आयुष्याचा आता भाग झालेलं असेल, तर ते थोडं शहाणपणाने वापरूया, ते थोडं जागरूकतेने वापरूया, ते थोडं बॅलन्स्ड करून वापरूया, सो दॅट आपलं जे रोजचं जगणं आहे त्या रोजच्या जगण्यामध्ये डिस्टर्बन्सेस तयार होणार नाही. आणि मग ते डिस्टर्बन्सेस वेगवेगळ्या पद्धतीचे आता आपण बघतो. म्हणजे मानसिक समस्या हा एक प्रकार त्याच्यातला झाला, शारीरिक समस्या, अनेक नवीन आजार येत आहेत. म्हणजे टेक थंब नावाचा एक आजार आहे, टेकनेक नावाचा एक आजार आहे, असे नवीन नवीन शारीरिक त्रास पण ह्याच्यातनं तयार होत आहेत. सो मानसिक आजार आहेत, शारीरिक आजार आहेत, प्रचंड आयसोलेशनची समस्या आहे, अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत.
सो हे सगळं जर कुठेतरी कमी करायचं असेल तर निदान मला त्या तंत्रज्ञानाबरोबरचं सहजीवन कसं जगायचं हे कळलं पाहिजे. ते मी पालक म्हणून प्रॅक्टिसमध्ये आणलं पाहिजे आणि मुलांना शिकवलं पाहिजे. हे सायबर पेरेंटिंग आहे. ओके. मग पालकांची खरंच याच्यामध्ये भूमिका बदललेली दिसते तुला आधीपेक्षा? म्हणजे आधी तू म्हणालीस त्याप्रमाणे हिस्ट्री काहीच नाहीये, आपल्यापासूनच हिस्ट्री चालू होतीये. तर ऍक्च्युअली भूमिका कशी असली पाहिजे? म्हणजे तू आताच मेन्शन केलंस की तू काही विरोधात नाहीयेस, नाही, पण मग हे बघ मी तुला सांगते, जेव्हापासून टीव्ही आलेत ना तेव्हापासूनच ही समस्या आहे. म्हणजे मी लहान असताना टीव्हीला लाक लावून बसलेली मुलं अशा स्वरूपाचे लेख वृत्तपत्रात छापून यायचे. सो टीव्ही जेव्हापासून आला तेव्हाच माध्यम शिक्षण खरं तर यायला पाहिजे होतं पाठोपाठ. पण दुर्दैवाने आपण समाज म्हणून देश म्हणून कायमच माध्यम शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पण टीव्ही मध्ये आणि मोबाईलमध्ये एक मूलभूत फरक असा आहे की टीव्ही तुम्हाला खिशात घेऊन फिरता येत नाही. हो, तो तुम्हाला एका ठिकाणी बसून बघायला लागतो आणि कलेक्टिव्हली बघायला लागतो मोस्ट ऑफ द टाइम. मी श्रीमंत आणि अतिश्रीमंत वर्ग सोडून देते ज्यांच्यात प्रत्येक म्हणजे ती पॉसिबिलिटी असते की तुमच्या प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये टीव्ही असू शकेल. असतोच असं नाही, पण पॉसिबिलिटी आर्थिक असू शकते. पण अदरवाईज बाकी सर्व आर्थिक गटातली जी माणसं आहेत त्यांच्याकडे घरात एकच टीव्ही असतो आणि तो हॉलमध्ये असतो. त्याच्यामुळे तुम्हाला कलेक्टिव्हलीच बघावं लागतं. तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज करून बघायला लागतं. म्हणजे आता मला ही सिरियल आवडत नाहीये पण ही आजीची लाडकी सिरियल आहे, मग मी बघते. हे जे होतं ना टीव्हीचं, हे मोबाईलमध्ये नाही. कारण मोबाईल हे पर्सनलाइज गॅजेट आहे. आईचा मोबाईल असतो, बाबाचा मोबाईल असतो, आजीचा असतो, आजोबांचा असतो, मुलांचा असतो. सो सगळ्यांकडे स्वतःचा मोबाईल असतो. कलेक्टिव्ह घराचा म्हणून एक मोबाईल अशी कॉन्सेप्ट नाहीये. त्याच्यामुळे प्रश्न तयार होतात, कारण त्याच्यामुळे माझं स्वतःचं एक डिव्हाइस आहे, त्याच्याशी माझं काहीतरी असोसिएशन आहे, त्याच्याशी माझे इमोशन्स अटॅच्ड आहेत. आणि मग ते डिव्हाइस आणि मी याच्यामध्ये दुसरं कोणी आलं की गडबड होते. म्हणजे मुलांच्या हातातनं फोन काढून घेतला की मुलं चिडचिड करतात, रागावतात, धुसफुसतात, मारामाऱ्या करतात. हे का करतात? कारण तो मोबाईल आणि ते ह्यांचं एक युनिट तयार झालेलं असतं. कारण ते पर्सनलाइज गॅजेट आहे. मालकी तयार होते त्या मोबाईलवरती. घरातल्या टीव्हीची मालकी नाही तयार होत, कारण हे माहिती असते की घरातला टीव्ही हा घरातल्या सगळ्या सदस्यांचा आहे. पण माझा मोबाईल हा माझा मोबाईल असतो, तिथे ती मालकीची भावना निर्माण होते. आणि मग तिसरं कोणीतरी येऊन माझ्या मालकी हक्काची गोष्ट काढून घेतंय, ही भावना माणूस म्हणून सहन होत नाही. मग ते मूल असलं तरी माणूसच असतं. आणि मग तिथे तो कॉन्फ्लिक्ट त्याच्या डोक्यात सुरू होतो आणि मग ते धुसफुसतात, रडतात, ओरडतात, चिडचिड करतात, भांडतात, अगदी अग्रेसिव्ह होऊन मारतात आई वडिलांना. हे सगळं कशात नाही, हे सगळं त्या मालकी हक्काच्या भावनेतून येतं. सो हे सगळं समजावून सांगणं, हे सगळं उलगडून सांगणं म्हणजे सायबर पालक. मुलांना स्क्रीनची ओळख ऍक्च्युअली जर करून द्यायची असेल तर योग्य वय काय असावं? ह्याच्यासाठी 3 वेगवेगळ्या संस्थांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ओके. एक तर WHO ने दिलेली होती, एक अमेरिकन पेडियाट्रिक असोसिएशननी दिलेली आहे आणि एक भारतीय बालरोग तज्ज्ञांची जी संस्था आहे त्यांनी पण दिली. साधारण सारख्याच आहेत, त्याच्यात काही फार फरक याच्यातला भाग नाही. हे सगळे लोक काय सांगतात की 0 ते 2 वर्ष ह्या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना कुठलाही स्क्रीन दाखवू नका. कुठलाही म्हणजे कुठलाही. टीव्ही, मोबाईल, टॅब, लॅपटॉप ह्याच्यातलं काहीही त्यांच्या डोळ्यासमोर असता कामा नये. ही गाईडलाईन आहे. तुला मला आपल्याला माहितीये घराघरी काय परिस्थिती आहे. पण मला असं वाटतं की हे खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे, कारण ते खूप नाजूक वय असतं. ते समजून घेण्याचं वय असतं. कारण त्या वयामध्ये मुलं त्यांचा भवताल जो आहे तो एक्सप्लोर करत असतात, भवतालामधनं शिकत असतात, त्यांच्या जाणीवा तयार होत असतात, स्पर्शातून टेक्स्चर समजत असतात, चवी समजत असतात, आवाजाचं आकलन होत असतं. म्हणजे बेसिकली कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट जी आहे ना ती इतकी जोरदार सुरू असते. आणि त्या सगळ्या जोरामध्ये तुम्ही त्या मुलाला स्क्रीन समोर बसवता आणि यू मेक इट अ पॉइंट की ते इकडे तिकडे फिरणार नाही. हो, अगदी अगदी. सो 0 ते 2 मध्ये स्क्रीन अजिबात नको. 2 ते 5 मध्ये ते असं म्हणतात की एक अर्धा पाऊण तासाचा स्क्रीन टाइम असेल तर हरकत नाही, पण तोही सलग नको.
ब्रेक्स मध्ये द्या. बरं, हे दिवसभरातलं आहे. दिवसभरात अर्धा पाऊण तास, एका वेळेला अर्धा पाऊण तास नाही. 5 ते 10 वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना 1-1.5 तासापर्यंत स्क्रीन टाइम तुम्ही देऊ शकता. तो सुद्धा स्प्लिट केलेला. 10 ते 16 मध्ये साधारण 2-2.5 तासाचा स्क्रीन टाइम रेकमेंडेड आहे, जो पुन्हा स्प्लिट करून 24 तासामध्ये द्यायचा आहे. आणि 16 नंतर किंवा काही गाईडलाईन्स मध्ये 15 नंतर त्यांनी असं म्हटलंय की, कारण 15-16 म्हणजे ते टीनेजर्स आहेत, सो एका अर्थाने दे आर इंडिपेंडंट किंवा इंडिपेंडंट होण्याच्या प्रोसेसमध्ये ते आहेत. सो त्यांनी त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी प्रामुख्याने मेन्शन केल्यात सगळ्यांनीच, की पहिली म्हणजे तुमची झोप कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. तुमची जी 7-8 तासाची झोप आहे ती झालीच पाहिजे. दुसरा त्यांनी एक घटक सांगितलाय, तो म्हणजे की तुमची रिअल लाईफ ऍक्टिव्हिटीज, प्रत्यक्ष तुम्ही खेळत असाल किंवा कुठल्या एक्स्ट्रा करिक्युलर क्लासेसना जात असाल, छंद वर्गांना जात असाल, तर ह्याला प्राधान्य असलं पाहिजे. तुमची झोप व्यवस्थित झाली पाहिजे. तुमचं पर्सनल कम्युनिकेशन म्हणजे मित्रांबरोबर चॅटिंग करणं ठीक आहे, पण तुम्ही फोनवर बोलताय का, तुम्ही भेटून बोलताय का, तुम्ही भेटताय का तुमच्या मित्रमैत्रिणींना, ह्याला प्राधान्य दिल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिल्यानंतर मग जो काही वेळ उरतो किंवा जो काही वेळ तुमच्याकडे आहे त्याच्यातलं मग तुम्ही थोडासा स्क्रीन टाइम तुमचा असला तरी हरकत नाही. तर गंमत अशी आहे की 16 नंतर त्यांनी किती स्क्रीन टाइम असावा ह्याचं गणित बांधलेलं नाही, ते प्रत्येकावर सोडून दिलेलं आहे. पण तू मला जर विचारशील तर मला नेहमी असं वाटतं की 5 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत किती स्क्रीन टाइम असावा ह्याच्यासाठी. ह्या गाईडलाईन्सच्या गोष्टी आहेतच, म्हणजे झोप आहे किंवा पर्सनल कम्युनिकेशन आहे किंवा रिअल लाईफच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही किती करता हे आहेच. पण जेव्हा केव्हा तुम्ही इंटरनेट वापरता तेव्हा तुम्ही 5 प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे, की मी का वापरतेय, मी कुठे वापरतेय, कधी वापरतेय, किती वापरते आणि कशासाठी वापरते. ह्या 5 प्रश्नांची उत्तरं जर तुमच्याकडे खरी खरी तुम्हाला देता आली ना, तुमचा स्क्रीन टाइम आपोआप कमी होतो. तुम्हाला त्याचं गणित बांधायची गरज उरत नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की हे 5 प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही. रात्री 12 नंतर असा मोबाईल घेऊन मी बघते, तो मोबाईल तोंडावर पडेस्तोवर मी बघतेय. मी हा प्रश्न नाही स्वतःला विचारत की आता 1:15 वाजलाय, मला झोप येते तरी पण मी का बघते. हे प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारायला सुरुवात करू ना, तेव्हा स्क्रीन टाइम मॅनेजमेंट आपोआप हळूहळू येत जाते. गणित किती तासांचं ह्याच्या प्रेशरपेक्षा हे सगळं मी का करते आहे ह्या प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि ती खरी खरी स्वतःला सांगणं, मेंदूला त्या पद्धतीने ट्रेन करणं, ही जास्त महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ओके. पण आता बऱ्याच वेळा छोट्या मुलांना क्लासेस असतात ऑनलाईन, मग ते कसं बांधायला पाहिजे गणित? कारण मग ते म्हणतील की आम्ही क्लासला बसलो होतो, आम्ही थोडी टाइमपास केला. मला विचारशील तर लहान मुलांना ऑनलाईन क्लासची गरज नसते. मी त्याच्या विरोधात आहे. ऑनलाईन क्लास, ऑनलाईन अभ्यास, शाळेची ऑनलाईन ऍप्स ज्याच्यावरनं मुलांना अभ्यास येतो, या सगळ्याच्या विरोधात आहे. कारण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही याच्यातनं लाईफ स्किल्स मारता. जेव्हा तुम्ही वर्गामध्ये मुलांना अभ्यास देता तेव्हा त्याच्यामध्ये अनेक स्किल्स इन्व्हॉल्व्ह आहेत. तुम्ही जबाबदारी टाकता मुलांवरती, ती मोबाईलवरती जबाबदारी आता मुलं जाऊन फक्त बघतात. पण जेव्हा तुम्ही शाळेत गृहपाठ देता वर्गामध्ये, तेव्हा ती जबाबदारी मुलांची असते. तू लिहून घेतलास का, बरोबर, तू घरी जाऊन केलास का, तू आईला सांगितलंस का किंवा वडिलांना सांगितलंस का की हा गृहपाठ आलेला आहे किंवा ह्या सूचना आलेल्या आहेत शाळेतून, हे करायला सांगितले, उद्या ह्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत. ही जबाबदारीची गोष्ट घडतच नाही ना, कारण सगळं रेडीमेड येतं. आई वडील बघतायत, आई वडील करतायत, मुलं फक्त दप्तर उचलतात आणि जातात. मग मुलांची जबाबदारी याच्यात कुठे आहे? आपण शाळेत कशासाठी जातो इथपासून प्रश्न विचारायला पाहिजे. त्यामुळे छोट्या वर्गांचं जे आहे ना, म्हणजे मी मोठ्या वर्गांचं नाही म्हणत आहे, पण एक 7वीच्या खालचे जे वर्ग आहेत त्यांना ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन गृहपाठ, ऑनलाईन ऍप्सवरनं येणारा गृहपाठ आणि मग तो मुलांनी जाऊन बघायचा. अनेक शाळांमध्ये मी हे पण बघते की तो गृहपाठ पण ऑनलाईनच सोडवायचा असतो. टॅब्स असतात मुलांकडे आणि त्याच्यावरनं तो ऑनलाईन सोडवायचा असतो. मला असं वाटतं की आपण का करतोय, म्हणजे हे आपल्याला खूप ग्लॅमरस वाटतं, खूप ट्रेंडी वाटतं, खूप भारी वाटतं,
खूप ऍडव्हान्स वाटतं, खूप मॉडर्नाइज्ड वाटतं म्हणून आपण हे करतो का? पण हे सगळं करत असताना आपण आपल्या मुलांच्या बेसिक डेव्हलपमेंटचा विचार करणार आहोत का नाही? तंत्रज्ञान कुठेही जात नाही, मुलं शिकतात. मुलांना जन्माला आल्या क्षणापासून तंत्रज्ञान शिकवण्याची गरज नसते. ते ह्या काळात जन्माला आलेत, आपल्यावरनं जोखायचं नाहीये त्यांना. बरोबर. आपल्यापैकी अनेकांना तंत्रज्ञान शिकताना अडचणी आल्या कारण आपण लहानपणी ते शिकलो नाही किंवा त्या काळात आपण जन्मालाच आलेलो नाही आहोत. आजची मुलं तंत्रज्ञानाच्या काळात जन्माला आलेली आहेत, त्यांना ह्या गोष्टी शिकणं अवघड जात नाही. त्यामुळे पालकांना जे असतं ना की नाही टेक्नो सॅव्ही माझं मूल असलं पाहिजे, ते टेक्नो सॅव्ही असणारच आहे त्याला, कारण ते ह्या काळात जन्माला आलंय. ते 1980 मध्ये नाही जन्माला आलेलं, ते बाय डिफॉल्ट टेक्नो सॅव्ही आहे. आता गरज काय आहे? लाईफ स्किल्स वरती फोकस करण्याची गरज आहे. तंत्रज्ञाननी पसारलेलं आहे सगळं, पण ते तंत्रज्ञान वापरण्याचं भान मला लाईफ स्किल्स मधनं येणार आहे, डिसिजन मेकिंग कपॅसिटी मधनं येणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी मधनं येणार आहे, क्रिटिकल थिंकिंग मधनं येणार आहे. हे जर स्किल्स मी नाही विकसित करू शकले माझ्या मुलांमध्ये तर ते कितीही टेक्नो सॅव्ही असून उपयोग काय आहे? त्यामुळे ह्या गोष्टींचा ह्याच्या पुढच्या काळात खूप गांभीर्याने विचार करावा लागेल. ओके. आता तू म्हणालीस की दिवसाची सुरुवातच आपली फोननी होते, तर सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा मोबाईल बघतो तर एक्झॅक्टली मेंदूमध्ये असं काय घडतं की मग आपली जी गणितं आपण मांडली आहेत ती सगळी दुसरीकडेच जातात? एक तर डोपामाइन लूप मध्ये आपण अडकतो इमिजिएटली. रिवॉर्ड्स सुरू होतात मेंदूला आणि मेंदूला हे फार चटकन कळतं की इथेच बेस्ट आहे, कष्ट न करता काम तमाम आहे. त्यामुळे आपण बाकी प्रायोरिटीज बाजूला राहतात आणि माणसं रील्स बघत बसली की रील्सच बघत बसतात, झोन आउट होतात. झोंबी सारखं काहीतरी, झोंबी कंडिशन जी असते ना की तुम्हाला कळतच नाही आजूबाजूला काय चाललंय, यू आर जस्ट इन टू दॅट थिंग. तर ते होतं बिकॉज ऑफ डोपामाइन लूप. आणि मग आम्ही काय सांगतो, म्हणजे उपाय काय ह्याच्यावरचा, तर सकाळी उठल्यानंतरचा पहिला 1 तास आणि झोपायच्या आधीचा 1 तास कुठलाही स्क्रीन वापरायचा नाही. आपल्याला असं वाटतं की उठल्या उठल्या मी मोबाईल वापरायला पाहिजे, पण असं काहीच येत नाही मोबाईलवर. तू ऑब्झर्व करून बघा, म्हणजे तू पण बघ आणि तुमच्या पॉडकास्टच्या प्रेक्षकांना पण हे आव्हान आहे, करून बघा. अगदी 1 महिनाभर सकाळी उठल्या उठल्या मोबाईल ओपन करून असं काय जगावेगळं तुम्हाला कळलंय की ज्याच्यासाठी तुम्ही तो वेळ कॉम्प्रोमाइज केलेला आहे. रोज असं काहीही जगावेगळं घडत नसतं. आणि पुन्हा मला कायमच असं वाटतं की आपण एवढे महत्वाचे नसतो की जगातलं आपल्या वाचून जगाचं अडणार आहे. टेक्नॉलॉजी आपल्याला ती जाणीव करून देते, कारण टेक्नॉलॉजीचं डिझाईन तसं आहे. जर मी दिवसातनं 50 वेळा फेसबुकवर गेले नाही किंवा कुठल्याही सोशल मीडियावर गेले नाही तर त्यांचे धंदे बंद होतील. माझ्या जाण्यावरतीच त्यांचा धंदा चालू आहे ना. दुसरं टूल काय, मी फुकट वापरतेय, पण मी फुकट वापरतेय याचा अर्थ मला ते फुकट मिळतंय का? नाही. तर नाही. मी माझा डेटा देतेय, मी माझा वेळ देतेय, मी माझी एनर्जी देतेय, मी माझे इमोशन्स देतेय, मेंटल स्पेस देतेय. ही किंमत आहे ते वापरण्याची. त्यांचे धंदे या किमतीवरती चालू आहेत. मग मी किती द्यायचंय ह्याचं चॉईस मी करायला पाहिजे का त्यांनी करायला पाहिजे? हे कुठेतरी लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही माध्यम शिक्षण चे वर्ग घेतो म्हणजे काय घेतो, आम्ही हे सगळी ग्राउंड रियालिटी समजावून सांगतो की बाबांनो, एखाद्या मोठ्या सोशल मीडिया जायंटचं दुकान चालवणं ही तुमची जबाबदारी नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ही आपली कोणाची जबाबदारी नाहीये. आपल्यासाठी ती सोय आहे. त्याचे फायदे आहेत का? अनंत आहेत. पण तोटे आहेत का? अनंत अनंत तोटे आहेत. सो आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की कोणाचंही मोठ्या जायंटचं दुकान चालवणं लागत नाही. मी माझ्या फायद्यासाठी मी ते कसं वापरायचंय हा शहाणपणा विकसित करणं गरजेचं आहे. तर ते त्याच्यावरची डिपेंडन्सी, म्हणजे सोशल मीडिया ऍडिक्शन, सोशल मीडिया डिप्रेशन, हे जे काही प्रकार आता दिसतात आणि तरुणांमध्ये किंवा टीनेजर्समध्ये ते इतकं प्रमाण आहे ह्याचं सगळ्याचं. सो हे कंट्रोल कधी करणार आणि कसं करणार, तर मुळात हे समजून घेणं गरजेचं आहे की मी तंत्रज्ञानासाठी नाही, तंत्रज्ञान माझ्यासाठी आहे. ते वेताळासारखं मानगुटीवर बसवून घ्यायचं नाहीये.
बऱ्याच वेळा असं दिसलं की लोकांना म्हणजे पूर्वी कसं मिश्री लावायची सवय हो. होती किंवा तंबाखू, तसं हो. आता सकाळी उठल्या उठल्या मोबाईल, हो. त्याच्याशिवाय जी सकाळची आपली जे काही रिच्युअल्स असतात ती कम्प्लीटच नाही होत. सो So इतकं ते म्हणूनच त्याला डिजिटल ड्रग असा शब्द आहे ना. हा. म्हणजे मी इंटरनेटच्या पुढचा प्रश्न हाच विचारणार आहे जगाला तुला. किंवा सोशल मीडियाला किंवा गेमिंग प्लॅटफॉर्म्सना डिजिटल ड्रग असंच म्हटलं जातं. कारण मेंदूमध्ये तेच घडतं ना, जे तू कोणी सिगरेट प्यायल्यानंतर हो. किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर हो. किंवा दारू प्यायल्यानंतर जे काही तुमच्या मेंदूत घडतं, साधारण त्याच पद्धतीच्या गोष्टी तुमच्या मेंदूत घडतात. आणि मग मेंदूला एकदा चटक लागली की मग अवघडच आहे. अगदी बरोबर. आता ह्या ड्रगचा हँगओव्हर उतरवायचा असेल तर काय करायला पाहिजे, आणि जे आपल्याला जाणवतंय पण आपण काही समजून घेऊ शकत नाही ती प्रोसेस? खरं सांगायचं तर ते एवढं अवघड असत नाही. जर तुमची सिव्हिरिटी खूप नसेल तर, म्हणजे ॲडिक्शन किंवा डिपेंडन्सीची लेवल काय आहे हे पण खूप मॅटर करतं. काही काही मुलं असतात अशी, म्हणजे माझ्याकडे एक मध्यंतरी मुलगा येत होता स्क्रीन टाईम मॅनेजमेंट साठी, आणि कॉलेजमधला मुलगा होता, आणि त्यांनी मला सांगितलं की माझा स्क्रीन टाईम 2-3 तास असेल. म्हणलं ठीक आहे, आपण काढू तुझा स्क्रीन टाईम किती. मग आमची मेथड असते ते काढण्याची. सो बसलो आम्ही आणि मी त्याला एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. काही ग्राफ्स, काही माइंड मॅप्स, असं सगळं करत करत आम्ही पुढे गेलो. आणि मग नंतर शेवटी असं लक्षात आलं की 17 तास होता त्याचा स्क्रीन टाईम. बापरे. सो त्याला 3 किंवा 4 तास वाटत होता. सो हे असं होतं की म्हणजे माझा स्क्रीन टाईम 4 तास आहे असं मला वाटतंय, पण रिअलिटीमध्ये जर तो चेक केला तर तो 12, 15, 17 तास असा स्क्रीन टाईम असतो. म्हणजे फक्त झोपायचे काय 4-5 तास असतील तेवढे सोडले तर बाकी सारा वेळ मोबाईल किंवा कुठला तरी स्क्रीन. सो ह्याच्यातनं बाहेर पडायचं कसं, तर मला असं वाटतं की 2-3 खूप सिम्पल ट्रिक्स असतात. एक म्हणजे आपल्याला थांबे घेण्याची सवय पाहिजे. आपण कुठूनही कुठल्याही गावाला जरी गेलो तरी सुद्धा मध्ये 2-3 ब्रेक थांबा असतो, तो लागतो. पण स्क्रीनच्या बाबतीत आपण थांबेच घेत नाही. म्हणजे आम्ही पुण्यात एक प्रयोग केला होता, डुईंग नथिंग डुईंग असा, की 45 मिनिटं काहीही न करता एका जागेवरती बसायचं. आणि काहीही करायचं नाही म्हणजे काय काय करायचं नाही तर ऑब्व्हियसली तुम्ही हालचाल करायची नाहीये, चुळबुळ करायची नाहीये, बोलायचं तर अजिबातच नाहीये, फेशियल एक्सप्रेशन्स पण द्यायची नाहीये. म्हणजे शेजारच्याला जमतंय का वगैरे असलं पण काही करायचं नाहीये. तुम्ही डोळे बंद करायचे नाहीयेत, तुम्ही प्राणायाम करायचा नाहीये, तुम्ही श्वसनाचे व्यायाम करायचे नाहीयेत, तुम्ही डीप ब्रिदिंग करायचं नाहीये, तुम्ही प्रॅक्टिकली काहीही करायचं नाहीये. तुम्ही जसे बसलेला आहात, आता मी समजा अशी बसली, माझी नजर तिथे आहे, तर मी 45 मिनिटं नुसतं असं बसून राहायचं. हा जेव्हा कल्पना माझ्या डोक्यात आली तेव्हा ऑब्व्हियसली माझ्या टीमनी मला सांगितलं खूप विचित्र काहीतरी आयडिया तुझ्या डोक्यात येतात आणि कोण 45 मिनिटं बसेल. तर मी म्हटलं की नाही, करून बघू आपण. मला 1 तास करायचं होतं, पण खूप हो नाही लोक येणारच नाही, तू कसं शक्य आहे वगैरे असं करत करत मी म्हटलं ठीक आहे, आपण 1 तास 60 मिनिटं खूप अंगावर येतात असं वाटत असेल तर आपण 45 मिनिटं करू. आणि आम्ही डिक्लेअर केलं. मी म्हटलं की कोणी नाही आलं तर आपण 4 लोक आहोत, आपण 4 लोक करायचं, पण हे करून बघायचं. कारण मला स्वतःला एक्सपेरिमेंट करून बघायचं होतं की आपण बसतो तेव्हा काय होतं आपल्याला, आपण करू शकतो का, आपल्याला तो ब्रेक घेता येऊ शकतो का, तर थांबता येतं का. कारण आत्ता काय होतंय, आत्ता आपला मेंदू हायपर स्टिम्युलेशन मोडमध्ये असतो सतत स्क्रीनमुळे. आपण मल्टीटास्किंग करत असतो. म्हणजे पोळ्या लाटताना सुद्धा समोर स्क्रीन चालू असतो, भांडी घासताना सुद्धा कानामध्ये गाणी चालू असतात, ऑफिसचं काम सुरू असताना पण एका बाजूला वेगळ्या स्क्रीनवर काहीतरी सुरू असतं. मुलं ऑनलाईन क्लास करत असताना 4 विंडोज ओपन ठेवलेल्या असतात आणि ते हॉपिंग करत असतात विंडोज मध्ये. सो आपण हायपर स्टिम्युलेटेड आहोत ऑल द टाइम, आणि आपण हायपर ऍक्टिव्ह, हायपर मल्टीटास्कर्स आहोत ऑल द टाइम. सो आपल्याला तो थांबा घेता येतोय का, हे बेसिकली मला स्वतःला बघायचं होतं. मी तुला गंमत सांगते, आम्ही डिक्लेअर केल्यानंतर आय वॉजंट शुअर की किती लोक येतील. जवळपास 100 लोक आली आणि 100 लोक 45 मिनिटं काहीही न करता एका जागेवर बसून राहिली होती सक्सेसफुली.
त्या दिवशी माझ्या हे लक्षात आलं की आपल्याला हे करणं शक्य आहे सगळ्यांना. जर ती 100 माणसं, जी रॅन्डम 100 माणसं होती, कारण इट वॉज पब्लिकली डिक्लेअर्ड, कोणीही येऊ शकतं, ते फ्री ऑफ कॉस्ट होतं, त्याला काही फी नव्हती, काही नव्हती. तुमचं विल पाहिजे फक्त, एवढी एकच त्याच्यात गोष्ट होती. बरं, आम्ही असं पण सांगितलं होतं की तुम्हाला जर असं वाटलं 15 मिनिटानंतर 20 मिनिटानंतर की तुम्हाला नाही बसवत आहे, तर तुम्ही हळूच उठा आणि हॉलच्या बाहेर जा, म्हणजे बाकी लोकांना डिस्टर्ब करू नका. पण यू कॅन एनी टाइम तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता. म्हणजे कोणावरती ते कंपल्सरी पण नाही की तुम्ही बसलंच पाहिजे एकदा बसलात, कारण अनकम्फर्टेबल होऊ शकतं कोणालाही. पण एकही माणूस हलला नाही, एकाही माणसाने सोडलं नाही मध्ये. सगळीच्या सगळ्या लोकांनी 45 मिनिटं पूर्ण केली. आणि मी तुला सांगते, वयवर्ष 14 ते 80 असा एज ग्रुप होता. बापरे. म्हणजे सगळ्यात लहान मुलगी 14 वर्षाची होती, ती पण बसली होती, आणि 80 वर्षाचे आजोबा पण बसले होते. सो मला त्या दिवशी हे जाणवलं की आपल्याला हे शक्य आहे सगळ्यांना. जर ती रॅन्डम 100 माणसं वेगवेगळ्या वयोगटातली जर हे करू शकतात, तर सगळेजण करू शकतात. ते थांबे घेणं इतकं अवघड नाहीये. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मनाची तयारी करायला लागते की मी तो थांबा घेणार आहे, मला आता 10 मिनिटाचा थांबा घ्यायचा आहे, मी आता 10 मिनिटं मोबाईल बघणार नाही, माझे हात किती शिवशिवले तरी मी मोबाईलला टच करणार नाही, हे स्वतःला सांगावं लागतं. कारण आपल्याला एक ती सवय लागली ना की काही नसलं तरी आपण थोड्या थोड्या वेळाने मोबाईल उघडून बघतो, ठेवून देतो. काही आलेलं नसतं त्याच्यावरती, कॉल आलेला नसतो, नोटिफिकेशन नसतं, नवीन मेसेज नसतो, काहीच नाही केलं तर लोक मागचे जाऊन मेसेज वाचतात आणि फोन ठेवून देतात. अगदी अगदी. पण ते इसाप नदीची गोष्ट आहे ना की एकदा माकड आणि ससा बसलेला असतात की सशाने सांगितलं, सशाला टास्क असतो की इकडे तिकडे बघायचं नाही, आणि माकडाला असतो की खाजवायचं नाही. तर तो एकमेकांना मग गोष्टी अशा सांगतात की त्या गोष्टींमध्ये ते सगळं करून बघतो. तसं आहे, खरंच आहे, हे अवघड आहे. गुडविल म्हणजे तुमचं स्वतःच त्याच्यामध्ये जर तयारी असेल ना, तर मला असं वाटतं की हे शक्य आहे, कारण त्या 100 लोकांनी केलं. बरोबर. सो ते जमू शकतं, तर सगळ्यांना जगात हे जमू शकतं. त्या दिवशी मला हे नक्की पटलेलं होतं. असं वाटतं का की सोशल मीडियामुळे सगळ्यांना असं छान दिसायचंय किंवा नितळ त्वचा पाहिजे? म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या पेशंटचं पहिली रिक्वायरमेंट डाएट का करायचंय की चांगली त्वचा आणि चांगले केस. म्हणजे बाकीच्या गोष्टी लिव्हरचा विचार करूयात आपण. तसं तुला वाटतं का की ह्या सोशल मीडियामुळे दिसण्याकडे म्हणजे साधेपणा सगळा लुप्तच होत चाललाय? 100%. कारण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हे फार डेंजरस ट्रॅप असतो, आणि प्रेशर पण, पियर प्रेशर पण खूप असतं. आणि पियर प्रेशर हे फक्त टीनेजर्समध्ये किंवा यंग ॲडल्ट्समध्ये असतं असं नाही. ते मध्यमवयीन स्त्री पुरुषांमध्ये बघतो आम्ही, ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये बघतो आम्ही. त्या एजच्या पियर्स कडनं आलेलं प्रेशर जे आहे ते तुफान आहे सोशल मीडियावर. आणि पर्टिक्युलरली तुला सांगते, इंस्टाग्राम नंतर ते वाढलं. कारण इंस्टाग्राम हे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे. फेसबुक हे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम नाहीये, मॅन्डेटरी नाहीये, ते बेसिकली टेक्स्ट बेस्ड माध्यम आहे. मग तुम्ही वाटलं तुम्हाला तर तुम्ही त्याला फोटो व्हिडिओ अटॅच करा, पण इन्स्टाला तुम्हाला फोटो व्हिडिओ शिवाय पोस्टच करता येत नाही. सो ते बेसिकली ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे. आणि त्या इन्स्टा नंतर हे प्रश्न जास्ती गंभीर झाले. फेसबुक जोपर्यंत एकटं होतं ना, तोपर्यंत हे प्रश्न इतके गंभीर नव्हते, कारण तिथे मिक्स मल्टीमीडिया होता. टेक्स्ट पण होतं, फोटो पण होते, व्हिडिओ पण आहे, सगळंच आहे. इकडे तसं नसल्यामुळे मग ती सुंदर दिसतेय म्हणून तिला जास्त लाईक्स मिळतात, किंवा तो त्याची बॉडी भारी आहे म्हणून त्याला जास्त लाईक्स मिळतात. मग तसं मी दिसले तर मला पण जास्त लाईक्स मिळतील, मला पण जास्ती फॉलोअर्स मिळतील, मला पण जास्ती लोक अप्रिशिएट करतील. हे ट्रॅप्स जे आहेत ना, ह्या ट्रॅप्स मधनं हे सगळ्यांना कोरियन ग्लास स्किन पाहिजे. मला तर कळतच नाही, म्हणजे सगळ्या जगाने कोरियन ग्लास स्किन कशी आणायची? किंवा सगळ्यांना काय मध्ये तो एक ट्रेंड आला होता काहीतरी की मेकअपचं पण एक विशिष्ट पद्धतीने, की मला कळतच नाही की तुमची इंडिव्हिज्युअलिटी नाहीये का ह्याच्यामध्ये कुठे? तू आताच बघ. 2 गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत आता, पर्टिक्युलरली यंगस्टर्स मध्ये. ते सगळे सारखे दिसतात. हो, ऍक्च्युली अगदी बरोबर आहे. कारण त्यांचं दिसणं जे आहे ना, ते
सोशल मीडियातनं आलेलं आहे, हो, इन्फ्लुएन्स्ड बाय सोशल मीडिया. म्हणजे इव्हन बॉलिवूड मध्ये पण जर बघितलं सगळे ना, सारखे सगळे दिसतात. famous दिसतात. सगळ्यांचे लुक सारखे, सगळ्यांचा मेकअप सारखा, सगळ्यांच्या हेअरस्टाईल सारख्या, हो. सगळ्यांचे बॉडी टाईप सारखे. म्हणजे मला हे खूप डिस्टर्बिंग वाटतं. हम्म. तुमचे बॉडी टाईप कसे काय सारखे असू शकतात? बरोबर. फक्त उंची वेगळी वेगळी असते बिकॉज ते तुम्ही नाही बदलू शकत. बदलू शकत. पण तुमच्या शरीराचा आकार आणि अवयवांचे आकार हे छापखान्यातनं आल्यासारखे सिमिलर आहेत. असं असू नाही ना शकत. आपले सगळ्यांचे जेनेटिकली वी आर डिफरंट फ्रॉम इच अदर. आपण प्रत्येक जण एक वेगळा शरीराचा सेट घेऊन आलेलो आहोत आणि प्रत्येकाचा सेट हा युनिक आहे. मग ते युनिकनेस जो आहे ना माणूस असण्याचा, तो युनिकनेसच आपण पुसून टाकायला निघालोय आणि दॅट इज व्हेरी डेंजरस. कारण मग माझी इंडिव्हिज्युअलिटी काय राहिली? मी आणि अजून 50 लोक जर सारखीच दिसत असू, सारखंच बोलत असू. तू तरुण पिढीचं इंग्लिश बघ. हो, ते इंग्लिश आहे ना, ते सगळं युट्यूबर इंग्लिश आहे. युट्यूबर्स इंग्लिश युट्यूबर्स, म्हणजे अमेरिकेतले किंवा युरोपातले युरोपमध्ये, हा. युट्यूबर्स जसं इंग्लिश बोलतात, पर्टिक्युलरली अमेरिकेतले हो, युट्यूबर्स हो. तसं इंग्लिश बोलतात. टोन तोच, भाषा तोच, लहेजा तोच, बोलण्याची स्टाईल तीच, कन्स्ट्रक्शन तशीच. कारण ही मुलं जन्माला आल्यापासून युट्यूब बघत वाढली आहेत. त्यांचं डिजिटल बेबी सिटिंग झालेलं आहे. त्यांना नाक पुसता येत नव्हतं, त्याच्याही आधीपासून ते हे सगळे इन्फ्लुएन्सर्स बघता आहेत. सो ती भाषा, तो टोन, ते शब्द हे इतकं त्यांच्यामध्ये भिनलेलं आहे ना की ते तसेच बोलतात. पण मग त्याच्यामुळे झालंय काय? सगळे सारखंच बोलतात. सगळ्यांचा टोन सारखा, सगळ्यांची बोलण्याची पद्धत सारखी. त्यामुळे मला कायम असं वाटतं की सोशल मीडियाने सगळ्यात मोठं डॅमेज काय केलंय, म्हणजे मानसिक आजार किंवा डिप्रेशनची समस्या, हे प्रश्न आहेतच. पण सोशल मीडियाने ना एक सपाटीकरण केलंय. जनरलायझेशन, स्टँडर्डायझेशन. ब्युटी स्टँडर्ड्स म्हणजे हे असेच असले पाहिजे, मुलगी अशीच दिसली पाहिजे, मुलगा असाच दिसला पाहिजे, भाषा अशीच असली पाहिजे, केसांची स्टाईल हीच असली पाहिजे, हे ट्रेंडिंग आहे मग हेच असलं पाहिजे. हे जे चौकटी बांधल्या आहेत ना, ह्या चौकटींनी माणसांमधलं जे वैविध्य होतं ना, जी गंमत होती, ही सगळी वेगवेगळी आहेत आपण, ही जी गंमत आहे ना, ही गंमत बोथट होत चालली. आणि दॅट इज, मला असं वाटतं की सोशल मीडियाचा तो सगळ्यात डेंजरस प्रकार आपल्या बाबतीत घडणारा कुठला असेल तर प्रत्येकाचा युनिकनेस निघून जाणं. आणि माणूस जर युनिक नसेल तर मग माणूस म्हणून आपल्यात काय राहिलं? काहीच राहिलं नाही. मग प्रत्येक जण एकमेकांपासून वेगळा आहे म्हणून गंमत आहे ना. सगळी माणसं सारखीच उद्या दिसायला लागली तर काय गंमत राहणार आहे? पण हे अजून आपल्या लक्षात येत नाहीये आणि लवकर लक्षात येईल असं मला वाटत नाही. आता तू आता म्हणालीस की सगळ्यांना सेम दिसतात, मग सगळ्यांचे जसं दिसण्यावरून जशी हे असते प्रेशर, तसं किती फॉलोअर्स आहेत किंवा किती फ्रेंड्स आहेत, हो, पण मग तरी पण माणूस एकटा काय, तरी पण त्याला एकटेपणा का सतावतोय? म्हणजे असतील 10,000 फॉलोअर्स, पण त्यांच्याशी इमोशनल कनेक्शन नाहीये ना ग. शेवटी 10,000 फॉलोअर्स आहेत म्हणजे काय, तर तो एक अशा माणसांचा समूह आहे की जो आयदर तुझ्या प्रत्येक गोष्टीवर टाळ्या वाजवतो किंवा तुझ्या प्रत्येक गोष्टीवर तुला शिव्या घालतो. ऍब्सोल्युट. या दोनच गोष्टी होतात. ह्याच्यामध्ये काहीच नाही ना ते 10,000 माणसांकडनं होत. त्याच्यातल्या 5च माणसांकडनं की कधीतरी अगं तू ह्याही वाचीचा विचार करून बघ, मी टीका करतोय त्याला ही कारणं आहेत, तू ह्या गोष्टी चांगल्या करतेस, तू हे अजून इम्प्रूव्ह कर. ही चर्चा किती पर्सेंट लोकांबरोबर होते ऑनलाईन स्पेस मधल्या फ्रेंडशिप्स मध्ये. लोकांना आवडत पण नाही. आणि ते म्हणजे एखादा असा जर तुझा कोणी मित्र मैत्रीण असेल ज्यांनी तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती आणि त्याच्याबद्दल काही सांगायचा प्रयत्न केला, ते लोकांना आवडत पण नाही की तू माझा ऑनलाईन फ्रेंड आहेस, डोंट क्रॉस युअर बाउंड्रीज, हे सगळे शब्द खूप आलेत आता. म्हणजे मी तुला सांगते, तरुण मुलामुलींमध्ये तर बाउंड्रीज ह्या गोष्टीचा मला कधी कधी असं वाटतं की विपर्यास झालेला आहे. की तुमचा जेव्हा एखादा बेस्ट फ्रेंड असतो किंवा खूप जवळचा मित्र असतो,
तेव्हा एखादी खूप वैयक्तिक इंटेन्स गोष्ट सांगण्यासाठी त्याची परवानगी लागत नाही ना घ्यावी, की तुला आता मी सांगू का, तू त्या मानसिक अवस्थेत आहेस का, तुला चालेल ना मी माझं काहीतरी वैयक्तिक तुला सांगितलेलं. म्हणजे हे चूक आहे का बरोबर आहे मला माहिती नाही, मी अजून त्या निर्णयास्पद येऊ शकलेली नाहीये. पण मला कायम असं वाटतं की जर एखादी व्यक्ती माझ्याशी खूप क्लोज आहे, तिला मी माझं आणि ती व्यक्ती मला आणि मी तिला, जर आम्ही एकमेकांना बेस्ट फ्रेंड्स म्हणवतो आहोत, बडीज म्हणवतो आहोत, तर मी कुठल्याही विषयावरती त्या व्यक्तीशी कधीही बोलू शकली पाहिजे ना. त्याच्यासाठी मला अपॉइंटमेंटची गरज असता कामा नये. सो बाउंड्रीज हा विषय खूप महत्वाचा आहे, पण तो कसा आपण हँडल करतो हे पण महत्वाचं आहे. म्हणजे मला टीनेजर्स मध्ये हे खूप दिसतं हल्ली, की ते मग ह्यानी त्याची बाउंड्री क्रॉस केली, त्याने त्याची बाउंड्री क्रॉस केली. तर मला सुरुवातीला असं वाटायचं की बाउंड्री क्रॉस केली म्हणजे काहीतरी खूपच सिव्हिअर किंवा डॅमेजिंग केलं. मी जेव्हा त्यांना विचारायचे की ओके पण म्हणजे काय झालं, नाही त्यांनी मला ते त्याच्या आई वडिलांबरोबर झालेलं अतिशय गंभीर भांडण सांगितलं, पण त्यांनी मला हे विचारलं नाही की मी तयार आहे का ते ऐकायला. अँड आय वॉज लाईक की नो, बिकॉज माझ्याकडे ती मेंटल बँडविड्थ नव्हती तेव्हा. ओके. हा, सो मी म्हटलं की ओके पण तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, सो त्याला तुझी गरज होती तेव्हा, मानसिक भावनिक, म्हणून त्यांनी सांगितलं. हो बरोबर आहे, त्याला गरज असेल, पण मी तयार नाही. पण मी तयार आहे का नाही हे विचारायला नको का, ती गरज पुरवण्यासाठी. आता हे चूक आहे का बरोबर आहे मला माहिती नाही, कारण हे खूप कॉम्प्लेक्स आहे. पण तरुण पिढी अशा भाषेत आणि अशा रेफरन्सेस मध्ये वागते आणि बोलते. हे समजून घेणं स्पष्टपण आहे जरा. हा, हे समजून घेणं कदाचित आपल्या पिढीसाठी थोडं डिफिकल्ट आहे, कारण एकदा घट्ट मित्र मैत्रीण म्हणले की म्हणजे ते जगा मरा एकत्र टाईप असतं, की तुम्ही कधी त्यांना रात्री 3 वाजता सुद्धा फोन करून यू कॅन कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. ह्या फ्रेंडशिपच्या तत्वांमध्ये आपण वाढलेलो आहोत. आपण होतो. पण जेव्हा ही मुलं असं बोलतात ना, तेव्हा ह्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, मग हे खरंच योग्य आहे का हे अयोग्य आहे, की त्यांना हे सांगायला पाहिजे की नाही काही वेळेला ते नातं ह्या सगळ्याच्या पलीकडे असतं. मला याची खरंच उत्तर आता माहिती नाहीये. पण नवीन पिढी ह्या सगळ्या बाबतीत अशा पद्धतीने बोलताना मला दिसते. आणि हे सगळं कुठून येतं, हे सगळं कुठेतरी बिट्स अँड पीसेस मध्ये मला असं वाटतं की या सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर येतात. साधारणपणे 10 वर्षाच्या खालच्या मुलांना युट्यूब खूप आवडतं. म्हणजे अगदी काऊचिवच्या गोष्टी, गाणी इथपासून बाकीच्या सगळ्या विषयांपर्यंत. असं वाटतं का की कुठेतरी आपली शिक्षण पद्धती थोडीशी मागे पडते किंवा त्याचा काहीतरी इन्फ्लुएन्स आहे का? याच्याकडे ना 2-3 पद्धतीने बघावं लागेल. एक तर काय होतंय की युट्यूब घे किंवा गेमिंग प्लॅटफॉर्म्स घे, हे सगळे ऑडिओ व्हिज्युअल आहेत. ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट हा नेहमी जास्त अट्रॅक्टिव्ह असतो, कारण त्याच्यात छान आवाज असतात, रंग असतात, मुवमेंट असते, काहीतरी हालचाली होत असतात. सो त्या मुवमेंटमुळे त्या सगळ्या ते एक तुम्हाला खिळवून ठेवणारं, ते एक तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायला प्रवृत्त करणारं असं माध्यम आहे. टेक्स्टबुक्स तशी नसतात. आता गंमत अशी आहे की आपल्या वेळेला ऑडिओ व्हिज्युअल माध्यमं इतकी अग्रेसिव्ह नव्हती, एवढी भरभराटीला आलेली नव्हती. त्यामुळे आपल्याला पुस्तकं जवळची वाटतात, कारण आपल्याकडे ऑप्शन नव्हते. आपल्या वेळेला जर हे सगळं असतं तर आपण कसे वागलो असतो आय डोंट नो. सो आपल्याकडे पर्याय नसल्यामुळे जे होतं त्याच्यात आपण मजा घेत होतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा असेल का, पण थोडं वेगळ्या पद्धतीने मी ह्याच्याकडे बघते. मला कायम असं वाटतं की भाषा लिहिणे आणि भाषा वाचणे, बोलणे नाही, वाचणे आणि लिहिणे, या 2 गोष्टी ना अक्वायर्ड स्किल्स आहेत. ही नैसर्गिक स्किल्स नाहीयेत.
ही माणूस म्हणून आपण नंतर विकसित केलेली आणि स्वीकारलेली स्किल्स आहेत एक सोशलायझेशनच्या प्रोसेसमध्ये. बघणे आणि ऐकणे नॅचरल ह्या नॅचरल स्किल्स आहेत. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल प्लॅटफॉर्म्स एवढे जवळचे का वाटतात? कारण ते नॅचरल स्किल्स आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला भाषा वाचण्याची किंवा भाषा लिहिण्याची या दोन्ही गोष्टी करण्याची गरज नसते. तरी पण तुम्ही भाषेमध्ये संवाद करू शकता, तुम्ही भाषा समजून घेऊ शकता, समोर काय स्टोरी चालली आहे ही तुम्हाला कळते. जरी तुम्हाला ती भाषा वाचता येत नसली किंवा तुम्हाला लिहिता येत नसली तरी सुद्धा. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की ऑडिओ व्हिज्युअल रेव्होल्युशन नंतर आपण आपल्या आदिम भावनांकडे आणि आदिम स्किल्सकडे प्रचंड वेगाने ओढले जातो. कारण ते सगळ्यात नॅचरल आहे. त्याच्यासाठी तुला एफर्ट घ्यावे लागत नाही, कारण ते तुमच्या पंचेंद्रियाचा भाग आहे. त्याच्यामुळे मला ते खूप सहज आकलन करणं, समजून घेणं आणि मजा पण घेणं, सगळंच माझं त्या 2 स्किल्समध्ये म्हणजे त्या 2 बघणे आणि ऐकणे ह्या प्रक्रियांमध्ये इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे मला ते जास्ती सोपं वाटतं. मग मला असं वाटतं की मुलांना ऑब्व्हियसली ते सोपं वाटतं, मुलांना ते सहज वाटतं. पण मग कल्पना शक्तीला थोडा तडा जातोय का? कारण का आपण जे वाचायचं होतं ते आपण इमॅजिन करायचं. जातोच डेफिनेटली जातो. कारण जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमच्या नजरेसमोर जे येतं ते तुझं आणि माझं वेगळं असणार आहे. ऑडिओ व्हिज्युअल मध्ये तसं नजरेसमोर आणायला स्कोप नाही, कारण ते तुम्हाला तयार करून दिलेलं आहे. सो डेफिनेटली क्रिएटिव्ह किंवा कल्पना शक्तीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. पण माणसं त्याच्याकडे अट्रॅक्ट का होत आहेत? कारण ती बेसिक सेन्सेस आहेत. आणि दुसरा एक म्हणजे घटक मला असं वाटतो की विथ AI तसं पण क्रिएटिव्हिटी आणि कल्पना शक्तीचे तिंदेरा वाजणार आहे पुढच्या काळात. त्यामुळे म्हणजे जेन अल्फा आणि त्याच्यानंतरचे जे पिढ्या येऊ घातलेल्या आहेत त्यांच्या कल्पना शक्तीचं काय होणार आहे आय एम नॉट शुअर. कारण आम्ही आता, मी तुला म्हटलं तसं आम्ही 2500 मुलांबरोबर काम करतोय आता. साधारण 2री-3री पासनं मुलं साधा शाळेचा रोजचा गृहपाठ करण्यासाठी ChatGPT वापरतात. बापरे. 2री आणि 3री पासून म्हणजे बेसिक अभ्यास जो बाईंनी तुम्हाला वर्गात दिलेला असतो तो अभ्यास करण्यासाठी ChatGPT वापरतात. तर क्रिएटिव्हिटीचं काय होणार आहे आय एम नॉट शुअर अबाउट इट. आता तुझं ऐकून आपण रिसर्च आणि हे सगळं बघता, गेमिंग आणि पॉर्नोग्राफीवर पण तुझा भरपूर रिसर्च झालाय. तर असे कुठले रेड फ्लॅग्स असतात की जे पालकांच्या नजरेतून चुकतात किंवा दुर्लक्ष केले जातात, असे काही स्पेसिफिकली सांगू शकतो? गेमिंगला पालक खूप हलक्यात घेतात. कारण आपल्याकडे अजूनही मोबाईलच्या स्क्रीनवरती पटापटा बोटं हलतायत याचं प्रचंड ग्लॅमर असतं. किती पटपट पटपट करतो ना तो सगळं, ह्याचं खूप ग्लॅमरस आहे पालकांमध्ये. त्यामुळे त्यांच्या हे लक्षातच येत नाही की ते पटपट करण्याचा इम्पॅक्ट वेगळाच होऊ शकतो. सो ते ग्लॅमराइज करण्याची गरज नाहीये, ती ग्लॅमराइज करावी अशी गोष्ट नाही. ते मोठं स्किल आहे. 50 वेळा तुम्ही केलं की तुम्हाला पण येणार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे ते जस्ट काय रिपिटेटिव्ह तुम्ही जेव्हा करत जाता मुवमेंट्स तेव्हा ते तुम्हाला येतं. इतकं ते साधं आहे. पण आपल्याकडे तो किती पटापटा ते सगळं करतो ना, तो किती छान ते कसं झटझट झटझट बोटं त्याची फिरतात, ह्याच्या कौतुकात पालक हे बघतच नाहीत की त्या गेम्सचा मुलांवरती काय परिणाम. आम्ही ज्या शाळांमध्ये काम करतो तिथे एका शाळेतला तुला अनुभव सांगते की आम्ही मुलांचीच 5वी-6वीच्या गेमिंग विषयी बोलत होतो आणि काय वाटतं, कसं वाटतं, का खेळता वगैरे असं आमचा जनरल गप्पा चालल्या होत्या. तर त्याच्यात काही मुलं एकदम म्हणाले की आम्ही जेव्हा शाळेत येतो ना तेव्हा खिडकी बाहेर बघितलं की आम्हाला मोबाईलवरती जो गेम आम्ही खेळून आलेलो आहोत तो चाललाय असं वाटतं. म्हणजे तो ऍक्च्युअली तिथे घडतोय आता गेम आणि यू आर विटनेसिंग इट असं आम्हाला वाटतं बरेचदा. आता हे खूप गंभीर आहे ना, कारण तुमच्या डोक्यातनं तो गेम बंदच झालेला नाही. तुम्ही गॅजेट खाली ठेवलंय पण डोक्यातला गेम चालूच आहे, तो बंदच नाही झालेला आणि तो बंद होत नाही अनेकदा मुलांचा.
सो आपल्या मूल किती भारी बोट टुकटुक करतं ह्याच्यापेक्षा त्याचा इम्पॅक्ट काय होतो याच्याकडे बघण्याची खूप गरज आहे. हे सिग्नल्स अनेकदा सुटतात पालकांचे. दुसरा एक मोठा सिग्नल सुटतो जो मला वाटतं आयसोलेशनशी संबंधित आहे. काय होतं ना, मूल जेव्हा प्रीटीन किंवा टीनेज मध्ये असतं तेव्हा ते तसंही थोडंसं रिबेलियस असतं. त्यांना ते स्वतःच एक ओळख तयार होत असते. मी कोण आहे ह्याचा शोध सुरू झालेला असतो. आणि मग अनेकदा मुलं स्वतःच्या खोलीत स्वतःला डांबून घेणं, आयसोलेट करणं, किंवा मी काय करतोय ते तुम्ही बघू नका, मला माझी प्रायव्हसी पाहिजे आहे, धिस इज माय स्पेस, किंवा जिथे अशी खूप स्पेस नसेल तर ती मुलं गच्चीत किंवा जिन्यात किंवा गॅलरीच्या कोपऱ्यात अशी जातात. आता बरेचदा गडबड काय असते सांगते मी तुला. टीनेज मुलाचं पालक असणं ही तारेवरची कसरत आहे. म्हणजे एकीकडे ही गोष्ट पण तितकीच खरी असते की त्यांना प्रायव्हसी हवी असते. ती प्रायव्हसीची जाणीव नव्याने यायला लागलेली असते. ती प्रायव्हसी दिली पण पाहिजे. बट ऍट द सेम टाइम हे पण बघणं गरजेचं असतं की त्या प्रायव्हसीमध्ये ते मूल नेमकं करतंय काय. आता काही वेळेला आम्हाला असं लक्षात येतं की मुलं जे पॉर्न क्लिप्स किंवा ऍडल्ट कॉन्टेंट बघतात तो ह्या प्रायव्हसी टाइम मध्ये ते कन्झ्युम करतात. कारण त्यांनी एक ते दिस इज माय टाइम, दिस इज माय स्पेस हे त्यांनी क्रिएट केलेलं असतं. सो पालक हेजिटंट असतात की तिथे तू काय करतोयस हे मला सांग हे म्हणण्यासाठी. दुसरं, टीनेजमध्ये तुम्ही असं जाऊन डायरेक्ट फोन घेऊन बघू काय करतं हे करू नाही शकत. लहान मुलाच्या बाबतीत तुम्ही करू शकता, पण एकदा ते मूल टीनेजर झालं की तुम्ही अशा पद्धतीने पण त्याला वागवू नाही शकत. त्यामुळे पालकांची थोडी कोंडी होते की नेमकं आम्ही ओळखायचं कसं. तर मला कायम असं वाटतं की मूल टीनेजमध्ये झाल्यानंतर संवाद साधायला सुरुवात करायची नसते. आपल्याकडे ना त्याच्यामध्ये बरीच गडबड आहे. मूल जन्माला आल्यापासून संवाद साधायची असतात. तहान लागले की वीर. म्हणजे आमच्याकडे पालक येतात ना ते बरेचदा म्हणतात नाही आता तो 13 वर्ष मी आता बोलतो. अरे तू आता बोलायला लागलायस, आता त्याला गरज नाहीये. त्याचा मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करतोय. त्याला असं वाटतं की आता का बाबा येऊन बोलतोय माझ्याशी, आता एकदम आईला काय झालं आणि माझ्याशीच येऊन बोलायला लागली. तुम्ही ते जन्माला आलं मूल त्या क्षणापासून जर त्याच्याशी संवादाला सुरुवात केली असेल तर तेव्हा ते मूल 14-15 वर्षाचं होतं, 13 वर्षाचं होतं, तेव्हा त्याला तुम्ही जर असं म्हणलात की चल आपण पॉर्न विषयी बोलूया तर ते त्याला ऑड वाटत नाही. ते त्याला असं वाटत नाही की ह्यांनी काय आता हे नवीन काढलं. कारण त्याच्या सवयीचा भाग आहे की आई बाबा माझ्याशी बोलतात किंवा मी आई बाबांशी बोलू शकतो कुठल्याही विषयावरती. हे त्या मुलासाठी सहज असतं. मग तिथे मुलं लपवाछपवी करत नाही. तिथे मुलं सांगतात की मला खूप क्युरिओसिटी होती म्हणून मी बघितलं. तर हा संवाद आहे ना, हा संवाद खूप आधी सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे आधी नाही, जन्माला आल्या क्षणापासून सुरू व्हायला पाहिजे. पालक तो साधारण 12, 13, 14 ह्या टप्प्यात सुरू करतात आणि त्यांना असं वाटतं की आता आपण सुरू केलाय तर आता आपलं मूल आपलं सगळं ऐकेल आणि त्यावर हुकूम वागेल. तर तसं काही होत नाही. आणि मग रेड सिग्नल्सही पालकांना दिसत नाहीत आणि सगळाच संवादाच्या टप्प्यावरती बऱ्यापैकी गोंधळ होतो. आता जसं मुलांच्या बाबतीत आपण हे बोललो तसं ज्येष्ठ नागरिक किंवा मिड एज मधले बऱ्याच वेळा असं होतं की कुठल्या तरी फेक न्यूजला किंवा अशा फसवणुकीला पटकन बळी पडतात. तर त्याच्या मागचं काय कारण असेल? एक तर सगळ्यात महत्वाचं कारण असतं म्हणजे आपण जो कंटेंट वाचतोय त्याच्यामध्ये आपल्या बिलीफ सिस्टीमला पूरक विषय असतील तर माणसं क्वेश्चनच करत नाहीत. माझा ज्याच्यावरती विश्वास आहे त्या गोष्टींना पूरक गोष्टी जर माझ्या वाचनात आल्या, माझ्या बघण्यात आल्या तर मी हा प्रश्नच विचारत नाही की हे खरं आहे का, हे खोटं आहे का, हे चूक आहे का, हे अतार्किक आहे का, किंवा हे समाजासाठी डिस्टर्बिंग असू शकेल का, हे मी प्रश्नच स्वतःला विचारत नाही. कारण माझ्या बिलीफ सिस्टीमला माझा ज्या गोष्टींवरती विश्वास आहे त्याला ते पूरक आहे म्हणल्यानंतर ते बरोबर असतं.
इतकी साधी सोपी व्याख्या लोकांनी केलेली आहे. त्याच्यामुळे व्हॉट्सअपवरती जे काही फॉरवर्ड्स म्हणून तुमच्यापर्यंत येतात ते खरे आहेत का, ते फेक असू शकतात का वगैरे हे प्रश्नच उपस्थित होत नाही. कारण मला पटणारी गोष्ट त्याच्यात लिहिलेली असेल की ते बरोबर आहे आणि मग ते तत्वज्ञान किंवा ते जे काही जगाला शहाणं करून सोडण्याचं जे काही एक बळ असते, वसा घेतला लोकांनी, मग ते 100-60 लोकांना फॉरवर्ड करायचं. तर मला असं वाटतं की तुमच्या बिलीफ सिस्टीम्सला पण काही वेळेला आपण स्वतःला पण प्रश्न विचारले पाहिजेत ना, की मी याच्यावरती का विश्वास का, केव्हा, कसं, हा प्रश्न विचारणं गरजेचं की मी मला असं का वाटतंय की मी ह्याच्यावरती विश्वास ठेवू. तुला म्हणजे काही लोक असतात की जी खूप एक्स्ट्रीम विचार करणारी असतात. काही लोक अशी असतात की ती जाती धर्माच्या बाबतीत खूप भेदभाव करणारी असतात. तर तशा पद्धतीची पोस्ट आली ना की त्यांना हा प्रश्नच पडत नाही की मी हे चूक आहे का बरोबर आहे, हे पुढे पाठवलं पाहिजे का नाही पाठवलं पाहिजे. अजून एक उदाहरण देते. वटपौर्णिमा आली की काही मेसेज बघ वर्षानुवर्ष वर येतात, फीडमध्ये यायला लागतात, बाकी वर्षभर ते गायब असतात. आणि मग वटपौर्णिमा जशी जवळ येते तसे ते सगळे फीडमध्ये यायला सुरुवात होते की मग वडाच्या भोवती एवढ्या एवढ्या प्रदक्षिणा घालणं बाईच्या एकूण स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी, गर्भाशयासाठी कसं गरजेचं असतं. मग पुरुषाचं आरोग्य गरजेचं नसतं का, हा प्रश्न पडत नाही. की त्याला ऑक्सिजन लागत नाही का, फक्त वडातनं मिळणारा ऑक्सिजन बायकांनाच लागतो का पुरुषांना ऑक्सिजनची गरज आहे, ते कार्बन डायऑक्साईड वरती जगतात. हे प्रश्नच पडत नाहीत लोकांना, कारण त्यांना तत्वतः हे मान्य असतं. किंवा टिकलीवरनं बघ मेसेज येतात की इथलं ते कुठलं केंद्र त्यांनी उद्दीपित होतं आणि मग त्यांनी स्त्रीचा मग पुरुषाला नाहीये का काही, त्याला त्याचा उद्धार नाहीये का करायचा, त्याला त्याचा आध्यात्मिक विकास आणि भौतिक विकास नाहीये का करायचा, का तो विकास घेऊनच खाली आलाय. म्हणजे मला अनेकदा हा प्रश्न पडतो की तुम्हाला हे प्रश्न का नाही पडत. तर त्याचं सिम्पल रिझन इज की बिलीफ सिस्टम मोठी आहे. जेव्हा 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 मनोरंजन करणे किंवा मनोरंजनासाठी वेळ देणे हे म्हणतो तेव्हा तेव्हा स्क्रीनच का डोळ्यासमोर येतात. म्हणजे मनोरंजन हे विदाउट स्क्रीन होऊच शकत नाही. असं सोपं आहे. सॅटर्डे संडे तर वेब सिरीज साठी डेडिकेट बिंज वॉचिंग आणि इटिंग पण. एक तर खूप सोपं आहे. स्क्रीनवरचं एंटरटेनमेंट इज एफर्टलेस, स्वस्त आहे, फार पैसे तुला मोजावे लागत नाहीत त्याच्यासाठी, आणि सतत अवेलेबल आहे. सो ते स्वस्त आहे, ऍक्सेस करणं सोपं आहे. फक्त मोबाईल खिशातनं बाहेर काढायचा आहे, पर्समधनं बाहेर काढायचं आहे, बाकी तुला काहीच करायला लागत नाही. आणि प्रचंड प्रमाणात त्याची उपलब्धता आहे. त्याच्यामुळे मला एंटरटेनमेंट परत तिथेच येते. मी खरं सांगायचं ना, मला का पाहिजे एवढी एंटरटेनमेंट, हाच प्रश्न मला आधी पडतो मुळात. सी, आपण जर असं बघितलं ना, तर समजा ताटाचं उदाहरण घेऊ आपण. भाजी आहे, आमटी आहे, कोशिंबीर आहे, चटणी आहे, पापड, लोणचं, भाकरी, जे काय आहे ते सगळं. तर भाजी समजा कोशिंबिरीच्या साईजची ठेवली आणि कोशिंबीर भाजीच्या साईजची ठेवली, किंवा हे तरी सोड, दोन्हीमध्ये भाज्या असतात, पण लोणचं समजा भाजी एवढं घेतलं आणि भाजी किंवा कोशिंबीर लोणच्या एवढी छोटीशी घेतली, तर ते शरीराला पूरक आहे का? नाहीये. एंटरटेनमेंट ही चटणी कोशिंबिरी सारखी असायला पाहिजे आयुष्यात. ते काय म्हणू त्याला, मूलभूत गोष्ट असता कामा नये. कारण तुम्ही तुमच्या रोजच्या जगण्यातल्या सगळ्या प्रायोरिटीज संपवल्यानंतर, तुमची सगळी कामं जी तुम्ही करणं अपेक्षित आहे ती संपवल्यानंतर तुम्ही थकलात, तुम्हाला कंटाळा आला, तुम्हाला थोडं रिलॅक्स व्हावंसं वाटलं, तर एंटरटेनमेंट आहे. आता माणसं एंटरटेन होऊन दमतात. म्हणजे मला हे पुन्हा तेच आहे की प्रचंड प्रमाणात उपलब्धता, कधीही तू ते ऍक्सेस करू शकतेस, आणि स्वस्त असणं, याच्यामुळे आपल्याला हे समजेन असं झालंय की आपल्याला मनोरंजन किती पाहिजे. म्हणजे आत्ताच्या घडीला ना, मी तुला हे खूप
माझ्यासाठी खूप गंभीर आहे ही समस्या. कारण माणसं सिरियल्समधनं एंटरटेनमेंट घेतातच आहेत, सिनेमातनं एंटरटेनमेंट चालूच आहे, बातम्या एंटरटेनमेंटसाठी पाहिजे आहेत, क्राईम एंटरटेनमेंटसाठी पाहिजे आहेत, अब्यूज एंटरटेनमेंट साठी पाहिजे आहे, अडल्ट कंटेंट सुद्धा एंटरटेनमेंटसाठी पाहिजे आहे. सो आपण प्रत्येक गोष्टीतून एंटरटेनमेंट शोधतोय आता. आणि ही अत्यंत डेंजरस गोष्ट आहे. असं असू शकत नाही. अब्यूज मध्ये तुम्हाला जर एंटरटेनमेंट दिसत असेल तर समथिंग सिरियसली रॉंग. एखादा सीसीटीव्ही फुटेज असतं ज्याच्यामध्ये एखादी बाईला कोणीतरी पुरुष त्रास देतोय किंवा पुरुष पुरुषाला त्रास देतोय किंवा कोणीतरी कोणाचा तरी खून पाडतोय, मारतोय, व्हॉट एव्हर इट इज, करोडोनी व्ह्यूज असतात त्याला. त्याच्या खालच्या कमेंट्स वाचाव्यात एकदा. लोकांना हे कळेन असं झालंय की फिक्शन काय असतं आणि रियालिटी काय असते. एखाद्या सिनेमातला सीन आणि कोणीतरी कोणाला तरी प्रत्यक्ष रस्त्यावरती मारतंय ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. पण सगळंच आपण एंटरटेनमेंट सारखं घेतोय. म्हणजे इंस्टाग्रामवरती सीसीटीव्ही फुटेज नावाची कॅटेगरी आहे रील्सची, की ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर झालेले व्हायलेंट सीन्स, म्हणजे प्रत्यक्ष घडलेल्या घटना, याचं फुटेज असतं, त्याचे रील्स बनवलेले असतात आणि ते रील्स टाकले जातात, त्याला करोडोनी व्ह्यूज असतात. आपल्याला जर न्यूजमध्ये, आपल्याला जर अब्यूजमध्ये, आपल्याला जर सिरियस घटनांमध्ये एंटरटेनमेंट दिसत असेल तर समाज म्हणून आपण मेजर कुठेतरी गोंधळ केलेला आहे. हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं. कारण ह्या मजा घेण्यासारख्या गोष्टी नाही. त्यामुळे सगळ्यातनं मजा हे मग आता ह्याच्यावर एक चर्चा अजून रंगते, ती म्हणजे डिजिटल डिटॉक्स. हो. तर तुला वाटतं का ते बँडेड आहे? आणि ते पण बँडेड चुकीच्या जागी आहे लावलेलं, म्हणजे जखम तिथे नाहीच आहे, दुसरीकडेच लावलंय आणि आपण समाधान करून घेतोय की मी तुला सांगू का, डिजिटल डिटॉक्स हा शब्द किती ग्लॅमरस असला ना तरी अल्टिमेटली तो थांबा आहे. आणि थांब्यासाठी मानसिक तयारी लागते. म्हणजे दरवेळेला काय तुम्ही 45 मिनिटं बसायला पाहिजे अशातली गोष्ट नाहीये. मी स्वतः खूप डिजिटल डिटॉक्सचे वेगवेगळे प्रयोग केलेत आणि माझ्या बरोबरीने पण अनेक लोकांनी हे प्रयोग केलेत ज्याचे खूप चांगले रिझल्ट्स येतात. उदाहरणार्थ काय तर नो स्क्रीन डे सारखा प्रयोग, की ज्याच्यासाठी तुम्ही कुठे काही तुम्हाला फार पैसे खर्च करायला पाहिजेत किंवा काही तुम्ही त्याच्यासाठी वेगळं साधनं पाहिजे असं काही नाही. तुम्ही एक दिवस ठरवा जो शक्यतो तुमचा सुट्टीचा दिवस असावा, कारण ऑफिसची कामं आणि ह्याच्यात नाही होऊ शकत. त्या दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठलाही स्क्रीन वापरू नका. टीव्ही, टॅब, लॅपटॉप, काय तुमच्याकडे जे काही मोबाईल, जे काही स्क्रीन्स असतील सगळे स्क्रीन बंद करा. असा एक नो स्क्रीन डे करता येऊ शकतो. किंवा ऑफिसेसमध्ये, आम्ही कॉर्पोरेट्समध्ये असं सांगतो की तुम्ही नो स्क्रीन झोन्स तयार करा ऑफिसमध्ये, की तुमची पॅन्ट्री फॉर एक्झाम्पल, की जिथे सगळे लंच ब्रेकला तुम्ही भेटता, जेवता, तो एरिया नो स्क्रीन झोन असला पाहिजे. जेवताय ना, मजा करा, जेवा, आनंद घ्या, स्क्रीन कशाला बघताय, गरज नाहीये. किंवा असे तुम्ही झोन्स तयार घरात सुद्धा करता येतात. जेवणाची जागा जिथे असेल तिथे कोणी मोबाईल घेऊन यायचं नाही किंवा झोपताना शक्यतो मोबाईल लांब ठेवून झोपायचं. असे छोटे छोटे प्रयोग केले ना तरी हे सुद्धा डिटॉक्सच असतात. आणि सगळ्यात बेस्ट डिटॉक्स कुठला आहे जो मी मगाशी सांगितलं, सकाळी उठल्यानंतरचा 1 तास आणि झोपायच्या आधीचा 1 तास जर तुम्ही केलं तर डेफिनेटली फरक पडतो. तुम्हाला वेगळं काही करायची मग गरज उरत नाही. आता तू हे म्हणतेस त्याप्रमाणे जर बघितलं तर बऱ्याच वेळा चेष्टा पण झाली आहे की जेवलीस का या प्रश्नावर. तर मग पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल तू जेव्हा बोलतेस तेव्हा तुला असं वाटतं का की पुरुषांच्या बाबतीमध्ये ह्या चौकटी जरा जास्तच झाल्या निर्माण, किंवा त्यांच्या ओव्हरऑल मेंटल हेल्थवर पण त्याचा जरा चुकीचा परिणाम होतो असं दिसून? हो, कारण मला जेन्युइनली असं वाटतं की पुरुषप्रधान संस्कृतीचे बायकां इतकेच पुरुषही विक्टीम आहेत, पण त्यांना ते माहितीच नाही की आपण विक्टीम आहोत. कारण प्रिव्हिलेज जेव्हा तुम्हाला मिळतं ना तेव्हा
आणि ते प्रिव्हिलेज मिळवण्यासाठी तुम्हाला काही कष्ट करावे लागलेले नाहीये. ते बाय बर्थ तुम्हाला मिळाले बिकॉज तुम्ही पुरुष पुरुष म्हणून आहात. जन्माला आलात. तेव्हा तुम्हाला आपण कुठल्या एका सिस्टीम मध्ये अडकलो आहोत, आपल्याला त्याच्यातनं बाहेर येण्याची गरज आहे, ह्या जाणीवच तयार होत नाहीत. कारण यू आर प्रिव्हिलेज्ड आणि तुम्हाला हे सातत्याने जन्माला आल्या क्षणापासून सांगितलं जातं, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, की यू आर प्रिव्हिलेज्ड आणि सगळं जग तुझ्या भोवती फिरणार आहे. त्यामुळे त्या पुरुषाला हे कळतच नाही की माझ्या भोवती जग फिरणार आहे म्हणजे तू तुरुंगात आहेस, तू डांबला गेलेला आहेस, तुला स्कोप नाहीये हलायला. हे निम्म्याहून अधिक पुरुषांना समजतच नाही की त्यांनी बनवलेल्या सिस्टीमचेच ते सगळ्यात मोठे शिकार आहेत. म्हणजे बायकांना झालेले त्रास किंवा होणारे त्रास हा पूर्णपणे वेगळाच विषय आहे आणि तो अत्यंत गंभीर आहे. पण मला असं वाटतं की पुरुषांना इक्वली त्या सिस्टीमनी मारून टाकलेलं आहे. पण बिंग अ प्रिव्हिलेज्ड पर्सन ते त्यांना लक्षात येत नाही. आणि मग आपल्याकडे दिसतं ना, आता भारतामध्ये पुरुषांच्या आत्महत्यांचं प्रमाण हे स्त्रियांपेक्षा अधिक आहे. कारण मानसिक आरोग्यांचे प्रश्न पुरुषांमध्ये प्रचंड आहेत. ते ऍड्रेस होत नाहीत. कारण काउन्सिलरकडे जायची पुरुषांना लाज वाटते. मला डिप्रेशन आहे हे म्हणण्याची पुरुषांना लाज वाटते. मला मानसिक समस्यांसाठी कोणाची तरी मदत घेण्याची गरज आहे याची मुळात मला मदतीची गरज आहे याचीच लाज जर वाटत असेल तर गाडं पुढे जाणारच नाहीये ना. बायका हे खूप सहजपणे करतात कारण त्या प्रदीर्घ काळासाठी शोषित आहेत. त्यांचं शोषण इतकी पिढ्यानुपिढ्या शतकानुशतकं झालेलं आहे की त्यांना हे माहितीये की मला मदत लागली तर मी ओरडून ती मदत घ्यायची आहे, मला मदत मिळू शकते. पुरुष हे मान्यच करायला तयार नाहीत अजूनही की लागेल तिथे मदत घेतली पाहिजे आणि मदत घ्या. म्हणजे अनेक माझे जे पुरुष काउन्सिलर कलिग्स आहेत किंवा मित्र आहेत जे काउन्सिलिंग करतात ते सांगतात की येत नाहीत पुरुष चटकन, आले तर बोलत नाहीत चटकन. कारण मला असं वाटतं की आपल्या सिस्टीम मध्ये लहानपणापासून त्या मुलाला तू पुरुष आहेस म्हणजे तू एकदम हिरो, बॉयज डोंट क्राय असंच म्हणतात. हा, आणि मग तू सगळं तुझं सोडवू शकतोस, तुला कोणाच्याही मदतीची गरज नसते, तू तुझ्या घरातल्या स्त्रियांची मदत करायची असते, त्यांना सांभाळायचं असतं आणि तू मात्र काय म्हणतो त्याला, तू जन्मतः सगळं घेऊन आलेला आहेस. ह्या झोन मध्ये इतकं प्रचंड करकचून बांधून वाढवलं जातं ना की त्यांना हे पण लक्षात येत नाही अनेकदा की बाबांनो तुम्हाला मदतीची गरज आहे, ती घ्या, आयुष्य सोपं होईल, तुमचं पण होईल आणि तुमच्या बरोबर घरातल्यांचं पण होईल. म्हणजे याचं एक उत्तम उदाहरण तुला सांगते. एक काळ होता, कदाचित तुझ्या माझ्या पिढीपर्यंतचा किंवा आत्ताचा सुद्धा असेल, की बाबा रागीट असतात. हे इतकं जनरलाइज स्टेटमेंट होतं. अगदी. अरे बाबा रागीट असतात, मग त्यांना मदत द्या ना की त्यांचा राग कमी होईल याच्यासाठी. पण तसं झालं का कधीही कुठल्याही पिढीत झालं नाही. बाबा रागीट असतात याच्यावरती उपाय काय, तर त्यांच्या समोर जाऊ नका, त्यांच्याशी बोलू नका, त्यांच्याशी कुठल्याही विषयावरती चर्चा करू नका, आणि मोठं झाल्यानंतर चर्चा करायचीच असेल तर आईच्या थ्रू करा. हे काय पर्याय आहेत का? पण मानसिक आरोग्याच्या बाबतीत आपण इतके पुरुषांच्या संदर्भात काय म्हणू, पुरुषच म्हणजे बायकांचा संबंधच येत नाही, ते स्वतःच इतके त्याच्या बाबतीत रिजिड आहे की मग असे पर्याय आपण शोधतो आणि पुरुष दुसरा एक पर्याय शोधतात, तो म्हणजे व्यसनांचा. ऑनलाईन जगातलं अल्फा मेल कंटेंट पुरुषांना खरंच मदत करतोय का? अस्वस्थता वाढवतोय? मदत काहीही करत नाहीये, अस्वस्थता मात्र ट्रिमंडस वाढवतोय. आणि ते ऑलरेडी जेवढे करकचून बांधलेले आहेत ना, ते दोर अजून आवळले जातात. आणि मला कधी कधी अशी भीती वाटते की थोड्या वर्षांनी गुदमरायला होईल त्यांना, आणि मग त्यांना हे समजणार नाही की
याच्यातनं बाहेर कसं पडायचं. कारण त्यांचा जो काउंटर पार्ट आहे बायकांचा, त्या वेगळ्या अर्थाने डेव्हलप होतात ना. त्या पूर्वीसारख्या राहिल्या नाहीयेत, शोषित आणि बिचाऱ्या आणि सगळं काही सहन करणाऱ्या, त्या घरातल्या पुरुषाला सांभाळून घेणाऱ्या, तो मूर्खासारखा वागला तरी ते घर चालावं म्हणून त्याग मूर्ती बनून राहणाऱ्या, अशा आता बायका पण राहिल्या नाहीयेत आणि तशा त्यांनी राहू पण नाही. बरोबर. त्यामुळे ही जी टॉक्सिक मेल ऍटिट्यूड जो सोशल मीडियावरनं सातत्याने येतो ना पुढे, मला कधी कधी हे खूप कदाचित अनेकांना पटणार नाही, पण मला कधी कधी असं वाटतं की हा का पुढे येतो. कारण पुरुषांचं जग आतून घाबरलेलं आहे. कदाचित त्यांना जे बदल होता आहेत स्त्रियांमध्ये, जेंडर्समध्ये, LGBTQ कम्युनिटीमध्ये, ज्या पद्धतीने एकूण लैंगिकतेविषयी आणि जेंडरविषयी आणि जेंडरच्या तुमच्या भूमिकांविषयी, कुटुंबातल्या भूमिकांविषयी जी एक उलथापालथ आता सुरू आहे ना, त्यांनी एक प्रकारचं दडपण, एक प्रकारची अस्वस्थता कदाचित पुरुषांच्या जगात तयार झालेली आहे. आणि मग जेव्हा अशी अस्वस्थता तयार होते तेव्हा सोपं उत्तर असं असतं की मीच भारी आहे. हे सातत्याने मी मला सांगत राहणं, जगाला नाही, मी मला सांगत राहिलो तर ती मी अस्वस्थता कमी करू शकतो. आणि मग त्याच्यातनं कदाचित ही एक्स्ट्रीम आत्ता जी दिसते आपल्याला सोशल मीडियामध्ये, टॉक्सिक, भयंकर, काही काही प्रोफाईल्स तर इतकी गलिच्छ असतात की बघू नये आपण, किंवा त्याच्यावरती येणारा कॉन्टेंट हा इतका इतका भडक असतो आणि इतका तीव्र पुरुषप्रधान संस्कृती जपणारा असतो की तो बघताना अक्षरशः त्रास होतो. पण ही सगळी गोष्ट कदाचित त्या इन्सिक्युरिटीज मधनं, त्या अस्वस्थतेमधून आलेली असावी की मी हजारो वर्ष प्रिव्हिलेज्ड आहे आणि आता ते माझं प्रिव्हिलेज साम्राज्य ढळतंय, निघून जात आहे की काय, ह्याच्यातनं ती येत असावी. सोशल मीडियामुळेच इन्फिडिलिटी किंवा ह्या प्रकारचं पण ओव्हरऑल, म्हणजे पूर्वी किती होतं ह्याच्याबद्दल कोणी बोललं नाहीये, पण आता लोक व्होकल होतात, त्याच्यामुळे लोकांना कळतंय की असं पण होतंय. तर ह्याचं प्रमाण वाढल्यासारखं वाटतं. अप्रोचेबल आहेत लोक. हो, वाढलं. म्हणजे मी तुला सांगू का काय होतंय, जर मला एका वेळेला 2 रिलेशनशिप्स करायची असतील रिअल लाईफ मध्ये, तर खूप मॅनेजमेंट आहे. वेळेची मॅनेजमेंट, मी कोणाला दिसता कामा नये, कुठे जायचंय, काय करायचंय, ह्या सगळ्याची खूप गुपित ठेवून मॅनेज करायला लागतात गोष्टी. ऑनलाईन जगामध्ये सगळं सोपं आहे ना. फोन इज आयसोलेटेड गॅजेट. मी तिथे एका वेळेला 5 लोकांशी बोलते, एका 50 लोकांशी बोलते. कोणाला काय, शेजारच्या माणसाला समजू शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी सोप्या झाल्यात. एकीकडे ते सोप्या झाल्यात, अप्रोचेबल आहेत, ऍक्सेसिबल आहेत. ऍट द सेम टाइम कॉम्प्लेक्सिटी त्याच्यातली इतकी वाढतीये आणि त्याच्यातनं निर्माण होणारे मानसिक त्रास आणि मानसिक ताण हे पण इक्वली वाढतात. कारण तुम्ही ऑनलाईन जरी काही करत असाल तरी कुठेतरी, जर तुम्ही ऑलरेडी एका रिलेशनशिपमध्ये असाल तर तो गिल्ट फील असतोच ना, कुठेतरी ते गिल्टी हे असतंच बॅक ऑफ युअर माइंड की जरी मी प्रत्यक्ष काही करत नसलो तरी मी फसवतोय कुठेतरी, हे कुठेतरी असतंच. आणि मग त्याच्यातनं ताण तयार होणं, त्याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीने माणसं एकीकडे स्वतःला एक्सप्लोर करत असतात आणि दुसरीकडे प्रचंड गुंतागुंतीमध्ये अडकताना दिसतात. आणि त्यातही म्हणजे टीनेजर्सचं सोडून दे, कारण ते वय वेगळं असतं, पण मिड एज मध्ये पण हे आम्ही खूप बघतो. मल्टिपल रिलेशनशिप्स, म्हणजे लग्न झालेलं आहे आणि मल्टिपल रिलेशनशिप्स ऑनलाईन स्पेसमध्ये आहेत. आणि मग त्याच्यात सेक्स्टिंग असतं, त्याच्यामध्ये अगदी एरोटिक कॉल्स असतात, त्याच्यामध्ये लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये ज्या काही म्हणजे ज्याला आम्ही सायबर सेक्स म्हणतो त्या कॅटेगरीतल्या गोष्टी असतात की जिथे तुम्ही 2 वेगळ्या शहरांमध्ये किंवा लॉंग डिस्टन्स आहात आणि
यू वॉन्ट टू बी फिजिकली इंटिमेट पण इट इज नॉट पॉसिबल, तर मग सेक्स टॉईज सारखे पर्याय वापरून तुम्ही प्लेजर हे एक्सप्लोर करता. हे सगळं सुरू असतं, हे सगळं चालू आहे. आणि मग एकीकडे तुमचं कुठलं तरी एक परमनंट रिलेशनशिप पण आहे. ह्याची कॉम्प्लेक्सिटी आहे ना, ही फार तीव्र आहे. कारण हे इतकं तुम्हाला सटल लेवलवरती डॅमेज करत असतं. म्हणजे तुम्हाला ते असं आहे ना, की मांजरीनी डोळे दूध प्यायलं जगाला तरी जगाला कळतंच, तशा पद्धतीचं काहीतरी होतं आणि मग माणसं त्या केऑसमध्ये अडकतात. स्वतःच्या विचारांनी घेतलेला निर्णय म्हणजे काय म्हणूयात आपण इन्फॉर्म चॉईस आणि इन्फ्लुएन्स चॉईस ह्याच्यामध्ये पण सोशल मीडियामुळे गफलत होते. खूपच. सोशल मीडियामध्ये फार कमी वेळा इन्फॉर्म चॉईस असतो. तो बहुतेक वेळा इन्फ्लुएन्स चॉईसच असतो. मला एखादी लिपस्टिक 50 वेळा रीलमध्ये दिसली की मला 91व्या वेळेला वाटतं की चला आपण हे घेऊन तर बघू. हा इन्फॉर्म चॉईस नाहीये, हा इन्फ्लुएन्स चॉईस आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती मला नाही वाटत माणसं फार इन्फॉर्म चॉईस करू शकतात. पण मग ह्या सगळ्यामध्ये आपण मोबाईलचा किंवा सोशल मीडियाचा किंवा स्क्रीनचा आपण गुलाम झालोय असं आपल्याला वाटतं. तर काय करायला पाहिजे की हे ब्रेक होईल ही सायकल? तू ऑलरेडी सांगितलंयस की थोडं सिम्पल आहे. का, कुठे, केव्हा, कशासाठी, किती, कधी प्रश्नांची उत्तर द्या स्वतःला. थांबे घ्या आणि अल्गोरिदमच्या ट्रॅप्स मध्ये अडकू नका. एक लिपस्टिक 5 वेळा दिसते हे अल्गोरिदम आहे, दुसरं काही नाहीये. याचा अर्थ तुम्हाला ती हवी असा अर्थ होत नाही, तसा लावायचा नाही. ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अल्गोरिदमनी 5 वेळा ते तुम्हाला दाखवलंय, एवढाच अर्थ लावायचा त्याचा. हे जेव्हा मला समजायला लागेल ना, तेव्हा मी वेगळ्या पद्धतीने चॉईसेस करू शकते. एखाद्या मुलाने किंवा एखाद्या छोट्या मुलीने अडल्ट कंटेंट बघितलाय तर पालकांनी कशा प्रकारे रिॲक्ट करावं? म्हणजे त्यावेळेस कशा पद्धतीने संवाद झाला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे घाबरून जायचं कारण नाही. आपण पण कधीतरी लहान होतो, आपण पण टीनेजर होतो, हे लक्षात ठेवावं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी बरेचदा पालकांना खूप आरडाओरडा करताना, रागवताना, मारताना बघितलंय. तर ह्या गोष्टी करू नयेत. बरेचदा काय असतं, मुलं अडल्ट कंटेंट का बघतात? एकतर त्यांच्यावरती पिअर प्रेशर असतं. बरोबरच्या अजून 1-2 मुलांनी बघितलेलं असेल तर तू बघितलेलं नाहीस याच्यावरून त्या मुलाला खूप टार्गेट अनेकदा केलं जातं. आणि मग हे नेमकं काय भानगड आहे, सगळ्यांनी बघितले मीच नाही तर मग मी पण बघतो, हे बरेचदा असतं. थोडं मोठं मूल असेल तर त्याला क्युरिओसिटी पण असते. सो आउट ऑफ क्युरिओसिटी पण ते बघत असतं. त्यामुळे एकदम पालकांनी स्वतःच्या संस्कारांवरती, घराच्या संस्कारांवरती असं येऊ नये. त्याच्या आधी थोडं थांबून आपलं मूल, त्याचं भवताल, त्याचं वय हे सगळं कन्सिडर करून त्याच्याशी बोललं पाहिजे की तू बघतोयस, तुला क्युरिओसिटी वाटली म्हणून बघतोयस का, किंवा कोणी तुला प्रेशराईज केलं का बघण्यासाठी, आणि हे बघितल्याचे काय परिणाम होऊ शकतात, किंवा ह्या वयात हे गरजेचं आहे का, हा संवाद साधा. आरडे-ओरडे, रडारड, मी हेच करायला, म्हणजे मला ना आमच्याकडे काही काही वेळेला पालक येतात ना, तर बाबा ह्या झोनमध्ये असतो की ही तर घरातच असते, मग हिचं लक्ष कसं नाहीये मुलांकडे, आणि आई ह्या झोनमध्ये असते की मी कुठे कमी पडले संस्कारात की माझ्या मुलांनी अडल्ट कंटेंट बघितला. ह्या दोन्ही भूमिका अत्यंत चुकीच्या आहेत. असं करू नका. त्याच्यापेक्षा मुलांशी बोला, ते सोपं आहे. जर तुला असं सांगितलं की सोशल मीडियातलं एखादं फीचर तू काढून तुला टाकता येईल तर तू कुठलं काढशील? लाईक काढशील? काय काढशील? सगळी लाईक, लव ची बटणं पहिले काढून टाकेन. शेअर आणि कमेंटचं चालेल एक वेळ, पण ते लाईक, लव ची बटणं जी आहेत ना, त्याचं डिझाईन हे मेन कल्प्रिट आहे. तो पहिले काढून टाकेन. पुढच्या 10 वर्षांमधलं सगळ्यात मोठं डिजिटलच्या रिलेटेड संकट कुठलं असेल? त्याच्यावरचा तोडगा किंवा काय? काही तोडगा नाही. AI हे खूप मोठं संकट आहे ज्याची आपल्याला कल्पनाच नाहीये. मगाशी तू आणि आपण तयार पण नाही. मगाशी तू म्हणालीस त्याप्रमाणे आपले डिजिटल प्रिंट्स राहतात. हो. तर आपण फोटो टाकतोय किंवा आपण लोकेशन्स टाकतोय, तर त्याचा दुष्परिणाम काय होईल? हे साधारणपणे रिस्क सगळेच हे बघ, आपला डिजिटल डेटा जो आहे, डिजिटल फुटप्रिंट किंवा आपला डिजिटल प्रोफाईल, हे सगळ्यांनाच हवंय. हे जाहिरातदारांना हवंय वस्तू विकण्यासाठी,
हे सरकारांना हवंय मतं मिळवण्यासाठी, हे सायबर क्रिमिनल्सना हवंय तुम्हाला गंडवण्यासाठी, हे प्रत्येकाला हवं आहे. सगळेजण डेटाच्या मागे आहेत आता. त्यामुळे आपण आपला डेटा कशासाठी क्रिएट करतोय, किती क्रिएट करतोय, कुठल्या पद्धतीचा डेटा क्रिएट करतोय, पर्सनलाइज करतोय का, माझ्या आवडीनिवडी मी जगाला सांगण्याची गरज आहे का, मी रोज दुपारी काय खाते हे जगाला सांगायची गरज आहे का, मला कुठले रंग आवडतात हे जगाला सांगायची गरज आहे का, मला कुठल्या पद्धतीच्या सवयी आहेत हे जगाला सांगायची गरज आहे का, हे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावे. कामाच्या प्रती तुम्ही काही डेटा तयार करत असाल, तुम्ही कुठेतरी ट्रिपला गेलाय त्याचे 2 फोटो टाकलेत, तर त्यांनी फार फरक पडत नाही. तेवढा डेटा तर आपण सगळेच क्रिएट करतो किंवा तो होतोच. पण जेव्हा माणसं अगदी बारीक सारीक तपशील पण स्वतःविषयीची सांगायला सुरुवात करतात ना, दॅट इज अ डेंजरस झोन. किंवा मुलांविषयी पण, की माझ्या मुलाला अमुकच भाजी आवडते, माझ्या मुलाला तमुकच पदार्थ आवडतात, माझ्या मुलाला हे रंग आवडतात, माझा मुलगा अभ्यासात असा आहे, किंवा मुलांच्या 10वीच्या आणि 12वीच्या मार्कशीट्स टाकतात. म्हणजे मला कळतच नाही, म्हणजे मला ना कधी कधी त्या मुलांविषयी खूप वाईट वाटतं. कारण ती मुलं ऑनलाईन स्पेसमध्ये येण्याच्या आधी ऑनलाईन स्पेसला हे माहितीये की हा मूल काय विचार करतो, हा मूल काय पद्धतीचा व्यक्ती असू शकतो, याच्या आवडीनिवडी काय आहे, त्याला कुठले रंग आवडतात, हे खातं काय पितं काय, हे सगळं डिजिटल जगाला, ते मूल डिजिटल जगात येण्याच्या आधी माहितीये. हे किती भयानक आहे. आपण शहरामध्ये जाऊन लाऊडस्पीकरवरती डिंडोरा पिटतो का की माझ्या मुलाला अमुक अमुक गोष्टी आवडतात. सोशल मीडियावरती हे सांगणं हे भर चौकात माईकवरती ह्याच्याविषयी डिंडोरा पिटण्यासारखंच आहे, हे लक्षात येत नाही. कारण ते गॅजेट पर्सनलाइज. मला असं वाटत असतं माझ्यापुरतंच चाललंय, पण ते माझ्यापुरतं नाही चाललेलं. ते माझ्या त्या छोट्याशा स्क्रीनमधनं जगासाठी चाललेलं आहे. आणि शब्दशः जगासाठी. निदान चौकात फक्त चौकातलीच माणसं ऐकतील. इथे मी टाकलेलं अमेरिकेपासनं, युरोपापासनं वाटेल त्या देशातली माणसं ते ऍक्सेस करू शकतात, बघू शकतात आणि त्याच्यातनं डेटा मिळवू शकतात. मग आपण हे कशासाठी करतोय हा विचार प्रत्येकाने करावा. सो खूप म्हणजे मोठा विषय आहे, पण आता आपण थोडंसं कन्क्लूड करूयात. तर मला सांग की ह्या हायटेक जगामध्ये चांगलं आणि सुरक्षित आयुष्य जगायचं असेल, एस्पेशली सोशल मीडिया किंवा डिजिटलच्या बाबतीमध्ये, तर तुझे काय 5 टिप्स असतील? सगळ्यात पहिली आणि महत्वाची टिप म्हणजे सोशल मीडिया हे जगण्याचं अत्यावश्यक माध्यम नाहीये. सोशल मीडिया आयुष्यात नसेल तर तरी पण आपण जगू शकतो. लेट्स ऍक्सेप्ट द फॅक्ट. सोशल मीडिया बंद झाला तर जगता येणार नाही आपल्याला. नाहीतर आता काय करायचं, आयुष्यात काहीच उरलं नाही वगैरे असं वाटून घ्यायची गरज नाहीये. ते नसलं तरी पण माणसं जगू शकतात, आपण जगू शकतो. नंबर 2, थांबे घ्या. थांब्यांशिवाय याच्यातनं सर्व्हाइव्ह नाही होता येत. फक्त झोपायचा थांबा नका घेऊ, बाकी पण थांबे घ्या माणसं. कारण नाही तर फक्त झोपायच्या पुरता मोबाईल बंद आणि दिवसभर चालू, हे जे काही आत्ता आहे तसं नको. दिवसभरात पण थांबे घ्या. त्यांनी ते हायपर स्टिम्युलेशन जे आहे मेंदूचं ते पण थोडं कूल डाऊन होतं. सतत मल्टीटास्किंग झोनमध्ये आपण जे असतो त्याच्यातनं पण बाहेर यायला मदत मिळते. त्यामुळे थांबे घ्या. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे मोबाईल हे एक फक्त छोटंसं टूल दिसतं. त्याच्या आतलं जे जग आहे ते अनंत आहे, त्याला फुलस्टॉप नाहीये. त्यामुळे इंटरनेट कधी थांबत नाही, इंटरनेटला कधीही फुलस्टॉप नाहीये. इंटरनेट थांबवता येऊ शकत नाही. थांबायचं असेल तर आपल्याला थांबावं लागतं. ते जग थांबू शकत नाही, ते जगाला थांबवता येऊ शकत नाही. त्यामुळे थांबण्याची जबाबदारी आपल्यावरतीच आहे आणि ती घ्यावी लागेल. कुठे थांबायचे, मला कुठे फुलस्टॉप द्यायचा दिवसभरात, तो फुलस्टॉप मला माझाच द्यावा लागेल. तो ते जग निर्माण करू शकत नाही. आणि शेवटचा आणि माझ्या दृष्टीने अत्यंत काळजीचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे AI कितीही उपयोगाचं असलं, AI चे कितीही फायदे असले
तरी आत्ता ज्या पद्धतीने आपण AI वापरतो आहोत त्याच्याने फायदे कमी आणि डॅमेजेस खूप जास्त होणार आहेत. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण AI टूल्सवरती डिपेंडंट व्हायला सुरुवात झालेली आहे. इतकी डिपेंडन्सी आपल्याला हवी आहे का आणि कशाला हवी आहे? आपण माणसं आहोत, आपल्याला एक मेंदू दिलेला आहे, तो उत्तम काम करू शकतो. आपल्याकडे बेसिक जगण्यासाठीची कौशल्य जी असतात ती लहानपणापासून विकसित झालेली असतात, हळूहळू होत असतात. ते सगळं बाजूला ठेवून प्रत्येक गोष्टीसाठी मी जर AI टूल्सवरती अवलंबून राहायला लागले उद्या, तर माहित नाही मला की आपण कसे सर्व्हाइव्ह होणार आहोत. कारण मला डिसिजन्स पण घेता येत नाहीत AI ला विचारल्याशिवाय, मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाहीत AI ला विचारल्याशिवाय, मला क्रिटिकल थिंकिंग करता येत नाहीये AI ला विचारल्याशिवाय, मला इमॅजिनेशन करता येत नाहीये AI ला विचारल्याशिवाय, मला गणित सोडवता येत नाहीत, मला 2+2=4चं उत्तर काढायला सुद्धा जर AI लागणार असेल, तर माणूस म्हणून माझ्याकडे जी क्षमता आहे ती क्षमता मी पुसत चालली. त्यामुळे AI चा वापर करायला पाहिजे का? तर हो, पण कुठे करायला पाहिजे, कोणी करायला पाहिजे? तिसरीतल्या मुलाला AI ची गरज नसते, ती असता कामा नये त्याच्या आयुष्यात. एखादा सायंटिस्ट एखादा इन्व्हेन्शन करतोय आणि तो AI टूल्स वापरतोय, ही दुसरी गोष्ट आहे, वेगळी गोष्ट आहे. पण मला शाळेचा 7वीत प्रोजेक्ट मिळालाय आणि त्याची कल्पना मी AI ला विचारते, तर त्या प्रोजेक्टचा हेतूच मारला गेला ना. प्रोजेक्टचा विषय काय दिला की तू तुझा विचार कर आणि काहीतरी बनव, याच्यासाठी दिलेला आहे. तो विचार जर मी AI ला करायला सांगते आणि मी फक्त त्यांनी जे दिलेलं आहे ते कॉपी पेस्ट करणार असेल, तर ह्या सगळ्याच गोष्टी माझ्या मूलभूत माणूस असण्याला डॅमेज करणार आहेत. त्यामुळे मला म्हणजे मी शाळांमध्ये काम करते आणि खूप मुलांमध्ये काम करते, त्यामुळे मला ह्याची जास्त भीती, काळजी आणि ही स्किल्स डेव्हलप होणार का पुढच्या जनरेशनमध्ये, ह्याच्याबद्दल आय एम रिअली स्केअर्ड आत्ताच्या घडीला. कारण ती जर झाली नाही तर कशी जगतील माणसं पुढच्या काळातली? का मग प्रत्येक गोष्ट कोणाला तरी विचारूनच आपल्याला करावी लागेल? म्हणजे माणसांना विचारून करणं आणि तंत्रज्ञानाला विचारून करणं ह्याच्यात खूप फरक असतो, जो आता लक्षात येत नाही आपल्या. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या, प्रश्न विचारा स्वतःला, थांबे घ्या, घाई करू नका. इंटरनेट कुठेही जात नाही, ते तिथेच असणार आहे, ते अनंत आहे, ते कायम असणार आहे. तुम्ही थोडंसं श्वास घ्या. मल्टीटास्किंगची आणि हायपर सेन्सिटिव्ह होण्याची गरज नसते, त्याची आपल्याला आवश्यकता नाही. वाव, थँक्यू सो मच मुक्ता. येस, मला माहिती आहे की आपल्या प्रेक्षकांना हा आजचा जो एपिसोड आहे तो नक्की आवडला असेल आणि ह्याच्या संबंधी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला ते नक्की पाठवा, कमेंटमध्ये सांगा. आपण अजून एखादा एपिसोड ह्याच्याविषयी घेऊया, जरूर. कारण का हा अवेअरनेस क्रिएट होणं म्हणजे मला असं वाटतं की जेवढी माहिती मिळेल तेवढा त्याचा विचारपूर्वक त्या बरोबर. गोष्टी वापरल्या जातील. सो थँक्यू सो मच मुक्ता, तू थँक्यू आलीस सो मच. आणि एवढी माहिती दिलीस आणि एवढा वेळ दिलास. थँक्यू. धन्यवाद.